मी डॉक्टर रुचा सुळे खोत IMAच्या आजच्या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष डॉक्टर सुहास पिंगळे सर, आपले मुख्य वक्ते डॉक्टर आनंद नाडकर्णी सर, IMA नाशिकचे प्रेसिडेंट डॉक्टर हेमंत सोनानी सर, सर्व IMAचे पदाधिकारी आणि सगळे माझे डॉक्टर कलीग यांना वेलकम आजच्या कार्यक्रमाला. आजचा आपला जो विषय आहे हा महत्वाचा आहे ह्या दृष्टीने की गेल्या काही महिन्यांपासून आपण बघत आलेलो आहोत की सातत्याने काही ना काही कारणाने डॉक्टरांवरती किंवा दवाखान्यांमध्ये काहीतरी आपल्याला नको त्या गोष्टी बघायला मिळतात, काहीतरी व्हायलंट ऍक्ट्स बघायला मिळतात, बिल्स वरनं म्हणा, पेशंट्स वरून म्हणा. आणि ह्या सगळ्याचाच एकंदरीत त्रास आपल्याला ऍज डॉक्टर्स जाणवायला लागलेला आहे. कुठेतरी मेंटल स्ट्रेस वाढत चाललेला आहे, फायनान्शियल लॉसेस आहेत, प्रॉपर्टी लॉसेस आहेत. सो हे सगळं बघता कुठेतरी पेशंट आणि डॉक्टर ह्या दोघांच्या नातेसंबंधामध्ये सुद्धा याचा परिणाम जाणवायला लागला आहे. आणि याच्याच विषयी अजून जास्त चर्चा करण्यासाठी की आपण ऍज डॉक्टर्स हे रिलेशनशिप बिटवीन डॉक्टर्स अँड पेशंट्स, रिलेटिव्ह, केअर गिव्हर्स हे चांगल्या पद्धतीने कसं हाताळू शकू, याला अजून चांगलं नर्चर कसं करू शकू, हे आपण आज डॉक्टर नाडकर्णी सरांबरोबर चर्चा करणार आहोत. आणि मला महत्वाचं असं सांगायला आवडेल की आपल्या IMA नाशिकच्या तर्फे गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने असे वेगळे वेगळे कार्यक्रम डॉक्टर्ससाठी घेतले जात आहेत. आणि आपले अध्यक्ष डॉक्टर हेमंत सोनानी सर आणि पूर्ण टीम IMAची याचे खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे की ह्या काळामध्ये सुद्धा डॉक्टरांना सगळ्यांना बांधून ठेवण्यासाठी आणि डॉक्टरांची युनिटी जपण्यासाठी हे सगळे कार्यक्रम घेतले जात आहेत. सो ही खरंच खूप छान गोष्ट आहे आणि त्याला प्रतिसादही अतिशय सुंदर मिळतोय. तर आज आपल्या बरोबर चेअरपर्सन म्हणून डॉक्टर सुहास पिंगळे सर उपस्थित आहेत, जे महाराष्ट्राच्या डॉक्टरांचे इश्यूज वेळोवेळी अगदी योग्य पद्धतीने पुटअप करत असतात आणि या सगळ्या समस्या खूप छान पद्धतीने हाताळत असतात. तर मी सुहास पिंगळे सरांना रिक्वेस्ट करते की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं आजच्या या विषयाबद्दल. धन्यवाद रुचा. नाशिक IMAचे पण आभार. हेमंत सोनानीसनी मला आजच्या या कार्यक्रमाबद्दल आमंत्रण दिलं, त्याच्याबद्दल त्याचे आभार. मी गेल्या वेळेचा एक कार्यक्रम डॉक्टर भूषण शुक्लांचा ऐकला होता, तर हे अतिशय महत्वाचं आहे. तू सुरुवातीला जे सांगितलंस की या प्रकारचे कार्यक्रम, आत्ताच मी संध्याकाळचं फिरणं आटपत असताना मला एक फोन आला, डॉक्टर 2 मिनिटं बोलू का? बायकोला ऍडमिट केलंय, कोरोना पॉझिटिव्ह आले, स्कोर 15 आहे तिचा, रेमडेसिवीर चालू केलंय, डॉक्टर पाटील तिला मॅनेज करतायत, डॉक्टर मेहताना बोलवलंय, ते फुफ्फुस तज्ज्ञ आहेत, डॉक्टर काही सिरियस नसेल ना? डॉक्टर तुमच्याशी बोललं की मला हलकं वाटतं. ह्या एका फोनमध्ये आपल्याला आजच्या परिस्थितीतील बऱ्याच गोष्टींचे संकेत मिळतात. पेशंट इज अ जर्नलिस्ट, तो पत्रकार आहे. त्याला स्वतःला कोरोना झाला होता, तो बरा होऊन बाहेर आला, वय वर्षे 50. 82 वर्षाची आई कोरोनाला झुंज देता देता तिचं प्राणोत्क्रमण झालं. हा त्याच्या मनावर एक मोठा आघात झालेला आहे, नुकतंच झालंय ते. अजूनही ज्याला आपण बिरेवमेंट रिॲक्शन म्हणतो ना, सूतक आपल्याकडे पाळतात, तो बराचसा डावरा असल्यामुळे असल्या गोष्टी ते नाही, पण सायकोलॉजिकली वी नो दिस इज नोन ॲज बिरेवमेंट रिॲक्शन विच लास्ट फॉर ॲटलीस्ट 30 to 40 days. आता ही जी त्याची बायको आहे, तिचं आधीचं एक लग्न, तिला एक मुलगी, यांनी दुसरं तिचं पहिला पती गेल्यावर लग्न केलेलं आहे. त्याच्या घाईघाईनी बोलण्यातून लक्षात येतं की तो खूप अँक्शस आहे. इथे मी फक्त ऐकण्याची भूमिका केली, तुमच्या लक्षात आलं असेल. तो बोलत गेला, मला काही न बोलू देता, पण त्याचं बोलणं ऐकणं हे
आजच्या परिस्थितीत अतिशय महत्वाचं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, मराठीतच बोलूया आपण, कारण कम्युनिकेशन मध्ये हे फार भाषा ही फार महत्वाची आहे. डॉक्टर पेशंट कम्युनिकेशन इन प्रेझेंट टाइम्स. डॉक्टर पेशंट मोठा आहे, कम्युनिकेशन प्रेझेंट टाइम्स. आणि वन ऑफ द बेस्ट स्पीकर्स वी हॅव गॉट टुडे इन डॉक्टर आनंद नाडकर्णी. तर ॲज प्रॅक्टिशनर्स अँड ग्रॅज्युएट्स अँड पोस्ट ग्रॅज्युएट्स ऑफ मॉडर्न मेडिसिन, आपण हे प्रांजळपणे कबूल करतो की हा नवीन आजार आलेला आहे आणि आपण अनुभवाने याच्याबद्दल शिकतो आहोत. असं असताना आपल्या ट्रीटमेंट बद्दलही डॉक्टरांमध्ये मतमतांतर आहेत. असं असताना रुग्णांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली आहे, असुरक्षितता आहे, अनसर्टन्टी आहे. अशा वेळी जेव्हा माणूस असुरक्षित होतो तेव्हा त्याच्या रिॲक्शन्स काय असतात, सायकोलॉजी आपल्याला काय सांगते की काही काही वेळा व्हायोलंट रिॲक्शन्स त्याच्या होऊ शकतात. मॉडर्न मेडिसिन ऑलवेज टेल्स अस प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, स्टिच इन टाइम सेव्हज 9. असं काय आपण प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो? मी MMCचा 5 वर्ष मेंबर होतो, एथिक्स कमिटीचा चेअरमन म्हणून मी अनेक केसेस ऐकल्या. सायकियाट्रिस्टवर पण पॅरानॉइड पेशंट्स केस करतात. का करतात ते? कारण त्यांची परसेप्शनच वेगळं असतं. तर हे जेव्हा आम्ही केसेस जेव्हा ऐकतो तेव्हा एक खूप प्रकर्षाने जाणवलं की बऱ्याच वेळा डॉक्टर पेशंट यांच्यामध्ये प्रॉपर कम्युनिकेशन होत नाही. आता बघा, मी जे आत्ताचं उदाहरण दिलं फोनचं, डॉक्टर पाटील त्याला ट्रीट करतायत, त्यांनी फुफ्फुस तज्ञांना बोलवलंय, त्यांनी रेमडेसिवीर चालू केलंय. आज 2 इंजेक्शन देणार, उद्या एक देणार. ऑब्व्हियसली हे दोन्ही डॉक्टर हे इतके कोरोनाचे पेशंट आहेत की त्यांच्याकडे इतका वेळ नाहीये पेशंटला द्यायला, पेशंटच्या रिलेटिव्हचा संवाद करायला. याच्याबद्दल मी त्यांना कुठेही दोष देणार नाही. त्यांनी जे म्हटलं की मला तुमच्याशी बोलल्यावर हलकं वाटतं, कारण तो गेले अनेक वर्ष माझ्याकडे पेशंट म्हणून येतो, पत्रकार म्हणून माझी त्याची ओळख आहे आणि त्याचा माझ्यावर विश्वास आहे, हे त्याच्या वाक्यातून कळतं. तर थोडक्यात, वी आर गोइंग थ्रू अ व्हेरी डिफिकल्ट टाइम. दिस पॅन्डेमिक इज ऑलमोस्ट आफ्टर 100 इयर्स. पूर्वीचं स्पॅनिश फ्लू नंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू हे 100 वर्षानंतर आपण, म्हणजे आपल्यातलं कोणीही सहसा जिवंत डॉक्टरनी हे पाहिलेलं आहे असं वाटत नाही. असं असताना आपण नेमकं काय करू शकतो प्रतिबंधात्मक, की ज्याच्यामुळे तू याचा उल्लेख केलास की डॉक्टरांवर हल्ले, डॉक्टरांच्या रुग्णालयांवर हल्ले या प्रकारे जे चालू आहे. आणि तुमच्या नाशिकचीच एक केस अतिशय विदारक आहे, कार्डिओलॉजिस्टची. आज त्यांची अवस्था काय मला हेमंतनी सांगितलं. तर असं असताना ह्या कठीण समयी आपण काय करू शकतो याच्याकरता आज आपल्याकडे मी सांगितल्याप्रमाणे वन ऑफ द बेस्ट स्पीकर्स आलेले आहेत. तर मला वाटतं जास्ती वेळ न घालवता डॉक्टर नाडकर्णींना आपण रिक्वेस्ट करूया, त्यांनी त्यांचं म्हणणं आपल्याला सांगा. आणि त्यांनी डायलॉग म्हटलेलं आहे, ते महत्वाचं आहे. थँक्यू. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आता पिंगळे सर म्हणाले त्याप्रमाणेच आपल्याला नाडकर्णी सरांबरोबर संवाद साधायचा आहे. सो त्या अर्थी प्रश्न उत्तर तर होणारच आहेत. त्याच्यामुळे जसा जसा आमचा संवाद पुढे सरकत जाईल, तुमच्या मनात काही प्रश्न असतील, तुम्ही सरांशी काही पद्धतीने संवाद साधू इच्छित असाल तर चॅट बॉक्स मध्ये प्लीज क्वेश्चन्स पुटअप करा. आपण कार्यक्रमाच्या शेवटी जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला सर नक्कीच ह्या सर्व प्रश्नांना ऍड्रेस करतील. डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांची खरी ओळख करून देण्याची तशी आवश्यकता नाहीये, पण तरी एक औपचारिकता म्हणून मी ओळख करून देते. गेले 35हून अधिक वर्ष डॉक्टर नाडकर्णी सर हे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये IPH ठाणा ह्या संस्थेमधनं विविध प्रकारे काम करत आलेले आहेत. सो त्यांची
स्वतःची मेंटल हेल्थची प्रॅक्टिस तर आहेच, पण त्याच्याबरोबर ते इतर लोकांना ह्या मानसिक आरोग्याच्या चळवळीत वेगळ्या वेगळ्या कारणांमधून जोडून घेत हा सगळा प्रवास करत आलेले आहेत. आणि सर फक्त मेंटल हेल्थ किंवा मेंटल हेल्थ अवेअरनेस हा फक्त कार्यक्रमांच्या मार्फत नाही, पण त्यांनी जवळजवळ 20हून अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये. ते कविता करतात अतिशय सुंदर. ते हिंदी, मराठीमध्ये गाणी सुद्धा लिहितात आणि त्यांची अनेक विविध प्रोजेक्ट सध्या चालू आहेत. आता आजच्या आपल्या कार्यक्रमाला अनुसरून एक महत्वाची गोष्ट अशी की सध्या अगदी नवीनच नुकतीच एक दिलासा म्हणून सरांनी हेल्पलाईन चालू केलेली आहे हेल्थ केअर प्रोफेशनल्ससाठी, की जे सध्या कोविडच्या ह्या काळामध्ये बर्नआउट फेस करतायत किंवा काही इमोशनल डिस्टर्बन्सेस फेस करतायत. तर ह्या दिलासाच्या हेल्पलाईन मार्फत ह्या सगळ्या आपल्या हेल्थ केअर प्रोव्हायडर्सना, स्टाफला, नर्सेसना, डॉक्टरांशी, काउन्सिलरशी संपर्क साधून त्यांचं मन मोकळं करण्याची अतिशय छान संधी सरांनी उपलब्ध करून दिलेली आहे IPH मार्फत. डॉक्टरांबद्दल अजून जास्त सांगायचं म्हटलं तर त्यांनी विविध पदं भूषवलेली आहेत. विविध कंपनीजमध्ये ते मानसिक सल्लागार म्हणून राहिलेले आहेत आणि असे बहुआयामी डॉक्टर आज आपल्याला वक्ते म्हणून लाभलेले आहेत. त्याच्यामुळे मी फार वेळ न घेता आपण प्रश्न उत्तर सुरू करायची का सर? हो, सर्वांना नमस्कार. आणि आता रुचा, तू ज्या प्रोजेक्टचं वर्णन केलंस दिलासा, ती हेल्पलाईन नाही आहे हे मला सांगायचं. ती प्रोफेशनल कन्सल्टेशन आणि काउन्सिलिंग सर्व्हिस आहे. कारण आपण हेल्पलाईन ही तात्काळ च्या आपल्या सेवेसाठी असते, वेरॅज प्रोफेशनल कन्सल्टेशन आणि काउन्सिलिंग सर्व्हिस ही त्या व्यक्ती बरोबर लॉंग टर्म काम करत असते. त्याच्यामुळे आपण जे दिलासा हा जो प्रोजेक्ट सुरू केलाय तो इट्स नॉट अ हेल्पलाईन, इट्स अ कन्सल्टन्सी सर्व्हिस. ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि तेवढाच एक फरक मी सांगतो आणि आपण आता गप्पांना सुरुवात करूया. मोठ्या प्रमाणात सगळे आपले श्रोते हळूहळू येत आहेत, दर्शक आणि श्रोते. त्याच्यामध्ये सायकियाट्रिस्टचं प्रमाण मोठं आहे, कारण मी आता सगळे जरा बघितले कोण कोण आले आहेत त्याच्यामध्ये. तर मेंटल हेल्थ इज अ कन्सर्न फॉर मेंटल हेल्थ कन्सल्टंट्स असं जास्ती प्रमाणात मला दिसतंय. तर चालेल, हरकत नाही. आपले IMA चे प्रेसिडेंटच सायकियाट्रिस्ट आहेत म्हटल्यावरती त्यांच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला आपण सगळ्या मेंटल हेल्थ प्रोफेशनल्सनी तेवढाच जोरदार प्रतिसाद द्यायलाच हवाय. तेव्हा हेमंतचं सुद्धा मी थोडंसं कौतुक, म्हणजे भरपूर कौतुक, खूप शुभेच्छा हेमंतला देतो की या सगळ्या काळामध्ये, कठीण काळामध्ये तो IMAचा प्रेसिडेंट झालाय आणि पहिला प्रेसिडेंट होणारा. आणि व्हॉट अ अपॉर्च्युन टाइम टू लीड द IMA टीम. सो हेमंत, तुला आणि तुझ्या टीमला खूप खूप शुभेच्छा आणि आपण गप्पांना सुरुवात करूया. थँक्यू सर. तर आता पिंगळे सर जसं मगाशी म्हणाले की प्रत्येक माणसाच्या अंडर स्ट्रेस खूप विविध प्रकारच्या रिॲक्शन्स होतात. आता जसे पेशंट्स आहेत की जेवढे व्यक्ती तेवढ्या प्रकृती, प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असणार, प्रत्येकाचं स्ट्रेस हँडल करण्याची क्षमता वेगळी असणार आणि शेवटी डॉक्टर हाही एक माणूसच आहे. त्याच्यामुळे प्रत्येक डॉक्टर सुद्धा इन प्रोफेशनल किंवा पर्सनल ह्याच्यामध्ये त्याचा स्ट्रेसचा त्याच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफ वरती कशा पद्धतीने परिणाम होतो आणि त्याच्या वागण्या बोलण्यातून कसं हे दिसू शकतं, म्हणजे हाऊ टू आयडेंटिफाय इफ अ पर्सन इज स्ट्रेस्ड. मला असं वाटतं की डॉक्टर हा एक माणूस आहे, पण डॉक्टर हा माणूस त्याच्या मेडिकल स्किल्स मध्ये ट्रेंड आहे आणि अनुभवानं सुद्धा त्यानं स्वतःला ट्रेन केलेला आहे. आणि म्हणून डॉक्टर नावाचा जो माणूस आहे त्याला अगदी त्याच्या रेसिडेन्सी पासून ना काही गोष्टी तणाव नियोजनाच्या आपोआप शिकवल्या जातात. म्हणजे आपण सगळेच जण जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करतो तेव्हा एका बाजूला आपण रेसिडेंट असतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला अभ्यास पण करायचा असतो.
आपल्याला वॉर्डातले विचार पुस्तकात नेऊन चालत नाही, पण पुस्तकातले विचार मात्र वॉर्डाला जोडावे लागतात. एका प्रकारे कोणत्या वेळी कोणती गोष्ट फोकसमध्ये ठेवायची हे डॉक्टरला त्याच्या पोस्ट ग्रॅज्युएशन मधूनच ते कळत असतं. त्यामुळं असं नाही की आपल्याला आपले स्ट्रेस मॅनेजमेंट कळत नसतं. दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळेला आपल्या सगळ्या डॉक्टर्सना आपला प्रत्येक पेशंट हा शिकवत जाणारा असतो. त्याच्यामुळे आपण सगळेजण या पेशंटच्या प्रत्येक अनुभवातून शिकत असतो. त्यामुळे या दृष्टीने आपण सगळे जरा जास्त अनुभवी असतो. ही गोष्ट आपण थोडीशी डोक्यात ठेवायला हवी. पण आपण माणूस असतो शेवटी आणि नंतर डॉक्टर झालेलो असतो. ही गोष्टही महत्वाची आहे. त्याच्यामुळं आपल्याला आपल्याकडे पाहताना म्हणजे डॉक्टर्सनी त्यांच्या स्ट्रेसकडे पाहताना काय गोष्टी लक्षात घ्याव्यात, तर मला पहिल्यांदा असं वाटतं की त्यांनी स्वतःला सुपर ह्युमन समजू नये. की आपण भयंकर ग्रेट आहोत, आपण खूपच साऱ्या, आणि ते खरं असतं बरं का, ते म्हणजे त्यांनी खूपच साऱ्या अडचणींना तोंड दिलेलं असतं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातल्या. पण आपण तरीही सुपर ह्युमन नाही. आपण ह्युमन बिईंग्स विथ सम व्हेरी इम्पॉर्टंट स्किल्स आहोत असं समजावं. हे अशासाठी की नाहीतर कसं होतं की आपण आपल्या मानसिक आरोग्याकडे फार सजग पद्धतीने पाहत नाही. म्हणजे जेव्हा आपण डॉक्टरी व्यवसायात असतो तेव्हा डॉक्टरांनी सुद्धा स्वतःच्या मनाकडे अधिक सजगपणे पाहणं ही मला म्हणजे ती पहिल्यापासूनच काळाची गरज आहे. ती आता फक्त या कोविडमुळे फार आपल्या समोर आली आहे असं आपल्याला दिसतं. कारण अनेक डॉक्टर जे आपले मित्र आहेत की त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे की त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये आपली प्रॅक्टिस, आपलं क्लिनिकल डोमेन याच्या पलीकडे व्यक्ती म्हणून स्वतःच्या आवडी जपल्या आहेत, छंद जपले आहेत, व्यक्तिमत्वाचा विकास केलाय, अशी आपल्याला तुलनेने कमी उदाहरणं दिसतात. आणि म्हणून तुझा जो प्रश्न आहे की डॉक्टरांनी स्वतःला इम्युन टू स्ट्रेस समजू नये आणि त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाची आपण सर्वांगीण वाढ करतोत का, निदान तसे प्रयत्न करतोत का, हे आपण लक्षात ठेवावं. एक फरक मला असा दिसतो की बऱ्याच वेळेला आजचे आपले जे डॉक्टर्स आहेत ते फिजिकल फिटनेसच्या बाबतीमध्ये पहिल्यापेक्षा खूप जास्त सजग झालेले आहेत. बरेचसे लोक जिम करतात, खेळतात, पोहायला जातात, वॉकिंगला जातात. खूप सुंदर गोष्ट आहे, सायकलिंगला जातात. या सगळ्याच्या बरोबर मला वाटतं या सगळ्या मंडळींनी मनाचा सुद्धा, स्वतःच्या मनाचा सुद्धा खूप चांगला विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे आणि मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीनं काही पावलं उचलली पाहिजेत. पण आपला आत्ताचा प्रश्न डॉक्टरांचा स्ट्रेस मॅनेजमेंट नसून डॉक्टर पेशंटचं कम्युनिकेशन कसं असावं हा आहे. परंतु डॉक्टर जर स्वतःच डिस्ट्रेसमध्ये असेल तर तो हे कम्युनिकेशन फार इफेक्टिव्हली करू शकणार नाही. यासाठी म्हणून डॉक्टरनी स्वतःचा डिस्ट्रेस जो आहे तो युस्ट्रेस मध्ये कन्व्हर्ट करणं. डिस्ट्रेस आणि युस्ट्रेस या टर्मिनॉलॉजीज आपण वापरतो. युस्ट्रेस याचा अर्थ काय? युस्ट्रेस याचा अर्थ आपण अगदी सगळे डॉक्टर माझ्या फ्रॅटर्निटी सगळ्यामधले whenever we are thinking clinically, strategically, solving problems, असं जेव्हा असतं तेव्हा आपण युस्ट्रेसवर असतो. आपल्या पुढे अत्यंत कठीण केस असते परंतु आपण हरत नाही, आपण व्यवस्थितपणे त्याची संगती लावतो, तेव्हा आपण युस्ट्रेसवर असतो. आपला डिस्ट्रेस कधी होतो? जेव्हा एखादं कम्युनिकेशन मधलं एखादं वाक्य, एखादं चॅलेंज, मग ते पेशंटचं असेल, त्या रिलेटिव्हचं असेल, आपल्याला वर्मी बसतं आणि मग आपण रिस्पॉन्स मोडवरती असतो, ते आपण रिॲक्शन ट्रॅकवरती जातो. आणि जेव्हा आपण रिॲक्शन ट्रॅकवरती जातो तेव्हा अलगदच आपण मिसकम्युनिकेशनच्या सापळ्यामध्ये जातो. म्हणून आपण सगळ्यांनी डॉक्टर पेशंट कम्युनिकेशन मध्ये काय लक्षात ठेवलं पाहिजे? पहिली गोष्ट की पीपल मे पुश अस टू रिॲक्शन ट्रॅक. आपल्याला त्यावेळेला आपण क्लिनिकल असताना आपले रिस्पॉन्सेस कसे असतात ते जर आपण आठवलं तर तोच आपला रिस्पॉन्स पॅटर्न आपल्याला या सिच्युएशन मध्ये त्याचं एक्सटेन्शन आहे. दे मे पुश अस टू रिॲक्शन बट वी हॅव टू स्टिक टू द रिस्पॉन्स ट्रॅक. हे जर आपण बघितलं, बिकॉज रिस्पॉन्स इज थॉटफुल, रिॲक्शन इज इम्पल्सिव्ह.
हे जर आपण डोक्यामध्ये सतत ठेवलं की आय वॉन्ट टू रिस्पॉन्ड नॉट टू रिॲक्ट, तर मग समोरची व्यक्ती जरी आपल्याला चिथवत असेल, जरी आपल्याला रिॲक्शन ट्रॅकवरती पुश करत असेल, तरी सुद्धा आपण रिॲक्शन ट्रॅकवरती राहण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. आणि मला असं दिसतं की ज्या आपल्या मित्रांचं वैयक्तिक आयुष्य, कौटुंबिक आयुष्य तणावरहित असं मी म्हणणार नाही, पण ज्यांनी त्यांचे त्यांचे हेल्दी स्ट्रेस बस्टर शोधलेले आहेत, ती मंडळी या तऱ्हेच्या कसोटी काळाला निश्चितपणे जास्त प्रभावी पद्धतीनं तोंड देऊ शकतात. ही गोष्ट खरी आहे. रुचा? येस सर, तुम्ही म्हणालात तसं समटाइम्स वी ट्राय टू बी टू स्ट्रॉंग फॉर टू लॉंग, आणि आपण पुश करत राहतो स्वतःला, आणि मग तुम्ही म्हणालात तसं की बऱ्याच वेळेला आपण बेसिक विसरून जातो आणि पटकन काहीतरी रिॲक्ट करतो रिस्पॉन्ड करण्याऐवजी. म्हणजे मला मला काय वाटतं की डॉक्टर म्हणून आपण सगळ्यांनी ना आपल्या आपल्या व्हल्नरॅबिलिटीज नाकारायला नको आहेत. वी आर ऑल ह्युमन बीइंग्स अँड वी विल हॅव अवर व्हल्नरॅबिलिटीज. फक्त आपल्या व्हल्नरॅबिलिटीज आपण जिथे व्यक्त करू शकू अशा तऱ्हेचं स्ट्रक्चर आपण तयार केलंय का? ते स्ट्रक्चर कदाचित आपल्या कुटुंबात असेल, कदाचित आपल्या सहकाऱ्यांमध्ये असेल, कदाचित आपल्या मित्रांमध्ये असेल, पण आपल्या व्हल्नरॅबिलिटी जिथे आपल्याला बेअर करता येतील, म्हणजे आपलं हळवेपण जिथे आपल्याला उघड करता येईल, आणि तरी सुद्धा ज्या नात्याच्या मध्ये आपला विनाअट स्वीकार होईल, बरं अशी नाती आपल्याला नर्चर करावी लागतात. अशी नाती काही ओव्हरनाईट तयार होत नाही, पण अशा नात्यांना ठेवणं, त्यांना नर्चर करणं, हा मला वाटतं सगळ्या डॉक्टरांनी आपल्या मनात ठेवायचा विचार आहे की असं आपलं एक इमोशनल नेटवर्क असलं पाहिजे की जिथे आपण आपल्या व्हल्नरॅबिलिटीज सांगू शकतो, आपलं हळवंपण व्यक्त करू शकतो, आपण रडू शकतो, आपल्या चुकीच्या वागण्यांना सुद्धा तिकडं स्थान आहे, आणि तरी सुद्धा आपण नाकारले जाणार नाही असं जिथे आहे, अशी स्थान निर्माण करणं हेच आपलं इमोशनल नेटवर्किंग आहे. आणि मला असं दिसतं की खूप सारे डॉक्टर्स अगदी सजगपणे असं इमोशनल नेटवर्किंग करत नाहीत. ते जेव्हा डिस्ट्रेसमध्ये जातात तेव्हा त्यांना कुणीतरी आठवतं. डिस्ट्रेसमध्ये गेल्यावरती मदत मागणं हा एक भाग झाला, पण जेव्हा आपण डिस्ट्रेसमध्ये नाही तेव्हा सुद्धा आपण आपल्या व्हल्नरॅबिलिटी जिथे व्यक्त करू शकू अशा रिलेशनशिप्स जाणीवपूर्वक नर्चर करणं, हा मला वाटतं आपण सगळ्यांनी आपल्या करिअरचाच एक भाग मानणं, ही गोष्ट फार आवश्यक आहे. रुचा? तर पण म्हणजे आता खरं मूळ मुद्द्याकडे वळताना मला असं विचारायचंय की जनरली ही कॉन्फ्रंटेशन्स होतात किंवा नको ते असे प्रसंग ज्या वेळेला घडतात डॉक्टर्स आणि नातेवाईकांमध्ये, किंवा अगदी व्हायलन्स पर्यंत येऊन पोचतं, बऱ्याच वेळेला आपल्याला रिट्रोस्पेक्टिव्हली असं लक्षात येतं की ह्याच्यात आपली फार काही चूक असते, किंवा आपला पॉइंट ऑफ व्ह्यू आपल्या दृष्टीने योग्य असतो. पण मग अशी कॉन्फ्रंटेशन्स का होतात? म्हणजे इज इट समथिंग अबाउट द पेशंट्स, केअर गिव्हर्स? व्हॉट गोज रॉंग एक्झॅक्टली? सी, समटाइम्स ना इट कॅन हॅपन की यू आर व्हेरी एम्पॅथिक, you are on response track, yet the person in front of you can be on reaction track, and that person can therefore go on a physical reaction. हे हे अगदी अटळ आहे का? हे अजिबातच तर असं होणार नाही. याच्यातल्या काही गोष्टी घडत असतात, परंतु महत्वाची गोष्ट काय आहे की आपण सगळे रिस्पॉन्स ट्रॅकवरती किती प्रमाणात राहतोय, आणि आपली सवय रिस्पॉन्स ट्रॅकची आहे का, हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आपले डॉक्टर म्हणूनचे लिसनिंग स्किल्स काय आहेत. आपण क्लिनिकली खूप चांगले आहोत, पण आपल्याकडे एम्पथीचे स्किल्स आहेत, ते आपण लक्षपूर्वक नर्चर केले आहेत का? आपण कसे पाहतो समोरच्या व्यक्तीकडे? समोरच्या व्यक्तीच्या म्हणण्याला ते कितीही रॅशनल असलं तरी आपण ते नीटपणे ऐकून घेतो का?
त्याच्या मागची भावना समजून घेतो का? मी तुला साधं उदाहरण सांगतो नेहमीच्या प्रॅक्टिस मधलं. आपल्याकडे एक औषध दिल्यावरती गुगल वरती जाऊन त्याचे 100 साईड इफेक्ट करणारे लोक येतात आणि ते आपल्याला करतात. त्यावेळेला अनेक आपले मित्र असे की ते डॉक्टर तू आहेस का मी आहेस, मी दिलंय तर ते तुमच्या भल्यासाठी दिलंय ना वगैरे असं सगळं बोलतात. त्यावेळेला आपल्याला खरं म्हणजे तुम्ही असं का केलं? कारण तुम्हाला स्वतःच्या हेल्थ बद्दलची खूपच कन्सर्न होती म्हणून. ती कन्सर्न अँझायटीच्या लेव्हलला गेली म्हणून तुम्ही हे सगळं केलं आणि हे प्रिंटआउट तुम्ही मला काढून आणले साईड इफेक्टचे. आता आपण हा प्रिंटआउट, हे साईड इफेक्ट आणि गुगलचं आपल्या कॉन्ट्रीब्युशन, आपल्या नॉलेजला आणि तुमची केस ह्याच्याबद्दल बोलूया. आणि काय वाटतंय तुम्हाला असं म्हणून आपण ती चर्चा नाही करत. म्हणजे मला काय म्हणायचंय, गोष्टी क्रायसिसला येतात तेव्हा आपण म्हणतो पण स्टिच इन टाइम आपण घालतो का? आपण आपल्या कम्युनिकेशन वरती, एम्पथी वरती, मिररिंग ऑफ इमोशन्स वरती, मी आता गेली ऑलमोस्ट 30 वर्ष डॉक्टर पेशंट कम्युनिकेशन वरती भारतातल्या अनेक ठिकाणी वर्कशॉप घेतोय. बऱ्याच वेळेला मला काय दिसतं की ऑल ऑफ अस वी लर्न बाय परसेप्ट बट वी डोंट लर्न बाय ऍक्टिव्ह स्टडी, सेल्फ स्टडी, जो आपण आपल्या क्लिनिकल मध्ये करतो. मी त्याच्यातले लेटेस्ट ट्रेंड्स काय आहेत त्याच्यासाठी मी कुठलेही वर्कशॉप करतो. पण ह्या सगळ्याच्या वरती ना मी फक्त माझ्या अनुभवावरती अवलंबून असतो कम्युनिकेशनसाठी. मी त्याचा सायन्स म्हणून अभ्यास खूप कमी करतो. मी लेटेस्ट ऍडव्हान्सेस बघतो पण मी लिसनिंग स्किल्स वरती कमी काम करतो. मी जर माझ्या समोरच्या पेशंटच्या भावना मला मिरर कशा करायचा हे मला माहीतच नसतं. म्हणजेच असं आहे, मी आपल्या नाशिकमध्येच आपल्या भरत केळकरांनीच ठेवला होता तो तुमच्या त्या कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये मी घेतला होता नाशिकमध्ये डॉक्टर पेशंट कम्युनिकेशनचा प्री कोविड काळामध्ये मी घेतला होता वर्कशॉप. अशा तऱ्हेचे वर्कशॉप जास्तीत जास्त करणं आणि फक्त वर्कशॉप करून न थांबणं, त्याच्यावरती उपलब्ध असलेलं साहित्य वाचणं, आपल्या पुढच्या ज्या कम्युनिकेशन सगळं होतंय त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहणं आणि त्याचा लर्निंग मटेरियल म्हणून उपयोग करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण जर केल्या तर आपण ती पार्टनरशिप ही वाढवू शकू. पार्टनरशिप जर नसेल तर ट्रस्ट गेला, पार्टनरशिप मध्ये ट्रस्ट जातो. पार्टनरशिप असेल तर ट्रस्ट वाढतो, पार्टनरशिप नसेल तर ट्रस्ट जातो. आणि त्याचं टू सम एक्सटेंट आपण सगळेजण अजूनही 21व्या शतकात बायोमेडिकल मॉडेलच फॉलो करतोय. हा मॉडेलचाच प्रॉब्लेम. आपण अजूनही डॉक्टर लोक म्हणजे आपल्या फ्रॅटर्निटी बद्दल आपण बोलूया. अजूनही आपण सिम्पटम डिसीज, आपण अजूनही ह्युमन बिईंग कडे फार कमी जातो. आपल्याला सिम्पटम्स मध्ये रस आहे, सिंड्रोम मध्ये रस आहे, पण प्रत्येक माणूस त्याची स्क्रिप्ट बरोबर घेऊन येतो त्याच्यामध्ये आपल्याला कमी रस असतो. आणि त्याची स्क्रिप्ट ही फार महत्वाची आहे सिम्पटम आणि सिंड्रोमच्या बरोबर. सो युअर क्लिनिकल डायग्नोसिस टेक्स केअर ऑफ द सिम्पटम, द सिंड्रोम एज वेल एज द स्क्रिप्ट विच इज अ ह्युमन स्क्रिप्ट. त्या स्क्रिप्ट कडे आपण किती लक्ष देतो हा मला वाटतं आपण सगळ्यांनी इंट्रोस्पेक्ट करायचा भाग आहे. अर्धे डॉक्टर मला काय म्हणतात, अहो ते सगळं ऐकून घ्यायचं म्हणजे किती वेळ लागणार. नाही लागत वेळ. तुम्ही तुमचा वेळ कसा वापरता ही गोष्ट फार महत्वाची आहे. तुम्ही त्या वेळामध्ये आर यू ऑल आईज अँड इयर्स फॉर युअर पेशंट टू लिसन टू द स्क्रिप्ट ऑफ दॅट पेशंट इन 5 minutes or 10 minutes. त्यामुळे मला असं वाटतं की सिम्पटम, सिंड्रोम आणि स्क्रिप्ट ह्याच्याकडे आपलं कमी लक्ष असतं आणि ते लक्ष वाढवलं तरच आपण पार्टनरशिपकडे जाणार. बायोमेडिकल मॉडेलमध्ये मेडिसिनच्या डॉक्टर आणि पेशंट ह्याच्यातली पार्टनरशिप अपेक्षितच नाहीये. ज्याला आपण होलिस्टिक मॉडेल ऑफ मेडिसिन म्हणतो, बायो सायको सोशल मॉडेल ऑफ मेडिसिन म्हणतो, तिथे पार्टनरशिप अपेक्षित आहे. पण आपण अजूनही बायोमेडिकल मॉडेलच प्रॅक्टिस करतो, सायकियाट्रिस्ट इन्क्लुडेड. म्हणजे सायकियाट्रिस्ट सुद्धा बायो सायको सोशल नसतात.
त्यामुळे आपल्याला हा सगळा बेसिक फिलॉसॉफीचा विचार या कोविड काळाच्या निमित्ताने करणं हे अतिशय आवश्यक आहे. म्हणजे आपण नेहमी जेव्हा घटना घडतात ना तेव्हा आपण रिॲक्ट करतो, नंतर रिस्पॉन्ड होतो का पुढची 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष, हा मला वाटतं आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे स्वतःला विचारण्याचा सवाल आहे आणि तो आपण करत नाही. बरं, माझं म्हणणं असं नाही आहे की सगळेच पेशंट धुतल्या तांदळासारखे असतात. पेशंट हे खूप वाईट वागणारे पण असू शकतात. पेशंट सुद्धा ऍब्सोल्युटली अनएम्पॅथिक असू शकतात, ते वागू शकतात तसं. पण आपण आपल्या बाजूने काय काय करू शकतो याचा विचार आपण जास्तीत जास्त किती जागतेपणी, किती सातत्याने करतोय, हे मला वाटतं आपण सगळ्यांनी डोक्यात घेणं ही गोष्ट नक्की गरजेची आहे. रुचा, तर तुम्ही हे म्हणालात ते खूप महत्वाचं आहे की आपण पेशंटशी बोलताना त्याला एक व्यक्ती म्हणून त्याची जी काही पूर्ण गोष्ट आहे त्याच्याकडे किती लक्ष देतो आणि आपल्या चेकबॉक्स मध्ये किती टिक मार्क करत राहतो. तर त्याच्यावरती खूप फरक पडतो व्हॉट द पेशंट परसिव्ह ऑफ अस अँड व्हॉट वी परसिव्ह ऑफ द पेशंट ऑल्सो. एकच तुला सांगतो की तू आणि मी अनेक सिनियर डॉक्टर्स असे बिझी बघितलेले आहेत की ते जोरदार ओपीडी काढतात. ते प्रत्येक पेशंटला फार कमी मिनिटांचा वेळ देतात, पण तरीही त्यांच्या ओपीडीच्या बाहेर येताना पेशंट हसत येतो. तो म्हणतो मजा आली, खूप छान वाटला डॉक्टरांशी बोलून. आणि काही मंडळी क्लॉक टाइम मधली 25 मिनिटं 30 मिनिटं देतात, पण तरीही त्यांचे पेशंट म्हणतात की डॉक्टरांनी आम्हाला वेळच दिला नाही. म्हणजेच क्लॉक टाइम आणि इमोशनल टाइम ही दोन वेगळी घड्याळ आहेत. आणि आपण डॉक्टर म्हणून कम्युनिकेशन मध्ये क्लॉक टाइम पेक्षा इमोशनल टाइम वरती जास्त महत्व देणं गरजेचं आहे. म्हणजेच इन गिव्हन टाइम हाऊ आय कॅन मेक माय कम्युनिकेशन मोर एम्पॅथिक, हाऊ आय कॅन मेक माय अप्रोच मोर इन्क्लुसिव्ह, हाऊ आय कॅन डिसेमिनेट all the information that I have in simple terminology with the patient. ह्या गोष्टी आपण नाही सांगत. त्यासाठी आपल्याला वाटतं खूप वेळ जातो, खरं नाही वेळ जात. आपण ते किती प्रिसाइजली आणि किती चांगल्या पद्धतीने सांगतो याच्यावरती ते अवलंबून आहे. मी तुला एक अनुभव सांगतो की आता हल्ली कोणीतरी विचारलं की रॅपोर्ट करायचा म्हणजे काय करायचं असतं किंवा कसं करावं. माझ्याकडे एक पेशंट आला परवाच ओपीडी मध्ये, गेल्या आठवड्यात असेल. तो मला म्हणाला की मी आता औषधं घेतोय तुमची आणि त्या औषधांनी मला फार बरं वाटतंय, तर आता मला ना मुळापासून आजार दूर करायचा आहे. आपला सायकेट्रीचा पेशंट होता. तर मुळापासून दूर करण्यासाठी मला काय करायला पाहिजे. तर मग मी काय केलं की मी अशी मुळं काढली कागदावरती. म्हटलं हे बघ, मुळापासून जर आजार दूर करायचा असेल ना तर सगळी मुळं आपण पहिल्यांदा लक्षात घेऊ. मग या मुळामध्ये काय काय आहे, तर तुझी पर्सनॅलिटी आहे, ती कशी तयार झाली. मग त्या मुळाला पुढे मुळं काढली. मग त्याला म्हटलं नेचर, नर्चर, कल्चर अशी आहे. दुसरं काय आहे, तुझा युनिकनेस आहे. तिसरं काय आहे, तुझ्या कोपिंग ॲबिलिटीज आहेत. चौथं काय आहे, तुझं सपोर्ट स्ट्रक्चर आहे. पाचवं काय आहे, चॅलेंजेस फ्रॉम द एन्व्हायरमेंट आहे. म्हटलं ही सगळी मुळं आहेत. मग आता ही सगळी मुळं झाली ना आपली, त्या मुळाच्या मधून तुझं झाड निघालं. ते झाड म्हणजे काय आहे, तर तुझं शरीर आणि मन आहे. आणि ज्या पसरणाऱ्या फांद्या आहेत त्या काय आहेत, ते तुझं बिहेवियर आहे. ते बिहेवियर मधले, वर्तनामधले तुझे पर्याय आहेत. म्हटलं तुला कळलं मुळापासून फांद्यापर्यंत कसा प्रवास आहे ते. म्हणाला हा. मग आता म्हटलं याच्यामध्ये औषधं आपली काय करतायत, ती औषधं तुझी सिम्पटम्स दूर करतायत. मग मुळापर्यंत जायचं तर काय बदलायला पाहिजे. तेव्हा तो लगेच म्हणाला माझं कोपिंग बदलायला पाहिजे, माझी पर्सनॅलिटी बदलायला पाहिजे. हा, मग आता आपण त्याच्यावरती विचार करूया. हे आपल्याला त्या त्या व्यक्तीला, म्हणजे आपापलं जे काही डोमेन असेल, कोणाचं कार्डिओलॉजी असेल, कोणाचं ऑर्थोपेडिक असेल, तर ते त्या त्या व्यक्तीला आपण सांगणं, त्याला आपण जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन कमीत कमी वेळात देण्यासाठी मेटाफर्स वापरणं, कागद पेन्सिल वापरणं. अहो ह्याच्यापेक्षा रॅपोर्ट काय आहे. बरं, आपल्याला वेळ नसेल, काय असतं आपण लपवतोय.
असं जेव्हा काहीही वाटतं ना समोरच्या माणसाला, परसेप्शन पेशंट आणि नातेवाईकांना, तेव्हा गडबड सुरू होते. मला मला माहिती आहे की सगळ्यांच्या वरती वेगवेगळी बंधनं असतात, वेळाची बंधनं असतात. तुम्हाला जेव्हा असं वाटेल की इथं मिसट्रस्ट आहे, इथे ना हे आय एम नॉट कम्फर्टेबल बिकॉज दीज पीपल आर नॉट कम्फर्टेबल, त्यांना अजून काहीतरी विचारायचंय, त्यांना वेळ द्या ना वेगळा. 8 दिवसांनी बोलवा, 10 दिवसांनी बोलवा, 15 दिवसांनी बोलवा, त्यांच्या बरोबर वेगळं बसा, त्यांचं वेगळं ऐकून घ्या. कधी कधी नातेवाईकांचं आपण ऐकत नाही, फक्त पेशंटचं बोलतो, ऐकून घेतो. नातेवाईकांना सुद्धा कधी कधी अगदी शारीरिक आजारांमध्ये सुद्धा आपल्याला नातेवाईकांना वेगळा वेळ ठरवून द्या ना. त्यांना सांगा की तुमचे खूप सारे महत्वाचे प्रश्न आहेत, पण आता तुम्हाला माहिती आहे ना बाहेर किती माणसं बसली आहेत, त्यांचा सुद्धा खोळंबा होतोय, मी तुम्हाला वेळ द्यायला तयार आहे, हा वेळ आहे, जरूर या, हे सांगा. तुमच्या बाजूने यू आर फोर्थ कमिंग हे समोरच्या माणसाला कळू दे. आणि ना त्याचे जे काही प्रश्न असतील, सगळे इरॅशनल प्रश्न असतील, धरून चाला, सगळे इरॅशनल प्रश्न असतील. लक्षात घ्या की त्याच्या मागची भावना काय आहे. त्याच्या मागची भावना त्याच्या पेशंटचं काहीतरी भलं व्हावं अशीच भावना आहे. मग लेट्स ऍटलीस्ट मिरर दॅट इमोशन ऑफ दॅट केअर गिव्हर, ऑफ दॅट रिलेटिव्ह. हे जर आपण पहिल्यापासून सुरुवात केली तर पुढच्या गोष्टी होणार नाहीत असं नाही, पण कटू गोष्टी कमी होतील. म्हणजे असं जेव्हा आपल्याला काहीतरी कटू गोष्ट घडते, पेशंट जातो, किंवा म्हणजे वेगळ्या फ्रॅटर्निटीज मध्ये, आपल्या सायकियाट्रीमध्ये नाही म्हणत, पण त्यावेळेला जेव्हा पेशंट येऊन, नातेवाईक येऊन तुम्हाला म्हणतात ना की तुम्ही खूप केलं हा पण शेवटी नाही झालं, तेव्हा समजा की हे तुमच्या केअरलाच नव्हे तर तुमच्या कम्युनिकेशनला दिलेलं सर्टिफिकेट आहे. आणि त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायला लागेल की आपण रिॲक्टिव्ह होण्यापेक्षा रिफ्लेक्टिव्ह राहावं. आणि समोरच्या माणसाला काय म्हणायचंय तो आपल्याला ना, म्हणजे कधी कधी आपले लोक असे पण असतात ना, ते फक्त नकारात्मक बोलत नाहीत, तुमच्याकडे ना आता शेवटचं म्हणून आलोय, असं पण म्हणतात बरं का. तर हे सुद्धा रिफ्लेक्ट करण्याचं वाक्य आहे. आणि तुमच्याकडे खूप आशेने आलो होतो पण काहीच फरक नाही, हे सुद्धा रिफ्लेक्ट करायचं वाक्य आहे. त्याच्यामुळे बोथ दीज स्टेटमेंट्स दे टेल अस रिफ्लेक्ट. द मोर वी रिफ्लेक्ट द लेस वी विल रिॲक्ट. हे आपल्याला डोक्यात घेणं या सगळ्यामध्ये मला वाटतं खूप गरजेचं आहे. नक्कीच सर. अजून एक थोडासा जो अनुभव सगळ्यांनाच ह्या काळात आलेला आहे तो म्हणजे नॉन मेडिकल लोकांकडून सतत येणारे फोन आणि प्रत्येक पेशंटची चौकशी केली जाते, विशिष्ट पेशंट बद्दल माहिती विचारली जाते, कधी कधी थोडस प्रेशराईज केल्याचा प्रयत्न केला जातो आणि कधीतरी अगदी चुकीचे, वाईट, नको ते शब्दही समोरून ऐकावे लागतात. आता अशा वेळेला समोरची व्यक्ती कोण आहे किंवा त्यांच्या मनातल्या भावना किंवा त्यांचं त्या पेशंटशी नातं असेलच असंही नाही. तो अशा वेळेला आपण आपलं कॉम्पोजर कसं बरं मेंटेन करायचं? सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की समोरचा माणूस समजा आपल्याला कटू बोलतोय, हा, किंवा समोरचा माणूस आहे तो आपल्याला काहीतरी प्रेशराईज करतोय, हे सगळं आपल्याला कळतच की. आपल्याला कळत नाही असं आहे का? आपल्याला प्रेशर जेव्हा येतं तेव्हा आपण काय सांगावं की इन एनी सिच्युएशन आय विल डू माय बेस्ट. माझ्यासाठी तुमचा पेशंट हा खूप महत्वाचा आहे, कारण माझ्यासाठी सगळे पेशंट खूप महत्वाचे, माझ्यासाठी सगळे पेशंट खूप महत्वाचे, हा आपण त्याला नक्की हे द्यावा. बरं, अनेक वेळेला असं होतं की आपल्यावरती प्रेशर येतं, याच्याबद्दल सांगा, त्याच्याबद्दल सांगा, त्याच्याबद्दल सांगा. त्यांना मग आपल्याला बऱ्याच वेळेला टाइम टेबल लावून द्यावं लागतं की हो मी तुम्हाला सांगेन ह्याच्याबद्दल ह्या वेळेला 24 तास 48 तास ह्याच्यात आपल्याला कळेल. म्हणजे ज्या वेळेला माझ्या खूप जवळची माणसं आता या कोविडमध्ये होती, मी अनेक ट्रीटिंग डॉक्टरांच्या बरोबर बोलायचो, तर म्हणजे बोलतोच आहे अजून, कारण असतंच आपलं कोणी ना कोणीतरी, आपले कलिग्ज असतात तर आपण विचारतो त्यांना.
पण मला तिथं एम्पथी काय ठेवावी लागते की माझा हा कलिग डॉक्टर जो आहे हा खूप सारे असे पेशंट्स डील करतोय. आता ही एम्पथी मला आहे ती काही तिसऱ्या माणसाला असेल असं काही असणार नाही. पण त्यामध्ये मग आपल्याला सांगावं लागतं त्या व्यक्तीला की मी तुम्हाला, म्हणून मी जे सांगतो डॉक्टर्सना ते सांगतो, मी त्यांना सांगतो की आता ना मी तुम्हाला 48 तासानंतर एक मेसेज करेन, त्यावेळेला तुम्ही मला माझ्या पेशंटची माहिती द्या. जर खूप सारे पॅरामीटर्स वाईट खाली जायला लागले तर लवकर द्या. आता जे मी त्यांना सांगतो अशा तऱ्हेची एक व्यवस्था कम्युनिकेशनची त्या प्रत्येक पेशंट सोबत, आपल्या नातेवाईकासोबत किंवा त्याचे जे कोणी इंटरेस्टेड पार्टी असतात त्यांच्या सोबत आपल्याला ती लावता येते. बरं, ही व्यवस्था लावण्यासाठी आपण आपल्या त्या हॉस्पिटलमधलं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणा, हे म्हणा, यांना आपण व्यवस्थेसाठी घेऊ शकतो. मला माहिती आहे की त्या लोकांना फक्त डॉक्टरच्या कडूनच ऐकायचं असतं, हे पण आपल्याला माहिती. पण आपल्याला ते सांगायचं कसं ही फार महत्वाची गोष्ट आहे. समजा मी एक खूप बिझी कन्सल्टंट आहे आणि माझ्यासोबत एक 5-7 इतर कन्सल्टंट काम करतायत जे त्या पेशंटला खूप चांगलं बघतायत. तर मग मी सांगताना असं सांगू शकतो की माझ्या देखरेखीखाली या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत, ही गोष्ट खरी आहे. पण जो डायरेक्टली तुमच्या पेशंटच्या संपर्कात आहे ना, त्याला मी सांगतो की दर 12 तासाला तुम्हाला मेसेज पाठवा. व्यवस्था लावून देणं काय असतं, इन केओस पीपल रिक्वायर ऑर्डर, आणि ती ऑर्डर तुम्ही त्यांना अतिशय ठामपणे देतात की या ठिकाणी या वेळेला हे असं असं आहे. व्यवस्थित जर सगळं ठीक चाललं असेल तर या इंटरव्हलने तुम्हाला मेसेज येईल, पण जर काही गडबड झाली तर आम्ही तुम्हाला ताबडतोब मेसेज देऊ. ही जी व्यवस्था लावणं आहे ना कम्युनिकेशनची, ती व्यवस्था खूप महत्वाची आहे. तुम्ही कधी व्हिडिओ कॉल करणार आहात, कधी पेशंटच्या नात्या, कोविडमध्ये खूप वेळेला झालं की पेशंट आपल्या वॉर्डमध्ये असतो, नातेवाईक बाहेर असतात, तर त्यावेळेला आपल्याला व्हिडिओ कॉल कधी लावायचा, कसा लावायचा, आपलं जे युनिट आणि टीम असते ट्रीटिंगची त्याच्यामध्ये व्हिडिओ कॉल, ऑडिओ कॉल, मेसेजेस ह्यांचं काय काय प्रपोर्शन ठेवायचं. सी व्हॉट आर द वेज ऑफ कम्युनिकेशन, की त्या कम्युनिकेशन मध्ये मेसेजेस पाहिजेत, ऑडिओ कॉल पाहिजेत, व्हिडिओ कॉल पाहिजे, याचं प्रपोर्शन त्या पेशंटसाठी काय काय असेल. आपल्या अख्ख्या टीम मधले मेडिकल, पॅरामेडिकल, कुठल्या कुठल्या माणसांची कम्युनिकेशन पोटेन्शियल चांगली आहेत, त्या सगळ्या लोकांचा आपण कम्युनिकेशनसाठी उपयोग कसा करून घेऊ शकतो, हे कम्युनिकेशन प्लॅनिंग, आणि मी त्याला म्हणतो कम्युनिकेशन लॉजिस्टिक्स. कम्युनिकेशन लॉजिस्टिक्सचा चार्ट किती लोक करतात. whenever you are heading a organization, you have 10-15 people, you should have a communication logistics chart. तुम्ही काय पद्धतीनं मेसेज कधी करणार, फोन कधी करणार, व्हिडिओ कॉल कधी करणार, कोणाला करणार, प्रायोरिटी वाईज काय, याची सिस्टीम लावणं, आणि ती जर आपण आत्ता लावली ना तर पुढच्या काळातल्या प्रॅक्टिसला आपल्यालाच उपयोगी पडेल. एक सत्य आपण टाळू शकत नाही की समजा मी जेव्हा प्रॅक्टिसला सुरुवात केली तेव्हा देर वेर पेशंट्स, पण आता दे आर पेशंट्स ऍज वेल एज कन्झ्युमर्स. हे सत्य तुम्ही आणि मी टाळू शकत नाही. त्यामुळे त्यातल्या सत्यासाठी म्हणजे कन्झ्युमर पण तो आहे आणि ऍट द सेम टाइम तो पेशंट पण आहे, हा बॅलन्स आपल्याला नक्की लक्षात ठेवायला पाहिजे. कुणीतरी बॉडी लँग्वेज बद्दल आता टाईप केलेलं आहे चॅटबॉक्स मध्ये. खूप महत्वाची गोष्ट आहे की आपण जे बोलतो आहोत ते आपण जगतो आहोत का, आणि ते आपण नॉन व्हर्बली त्या व्यक्तीच्या समोर ठेवतो आहोत का. आपला आय कॉन्टॅक्ट कसा आहे, आपले हात कसे आहेत, आपलं टोनल व्हेरिएशन्स कशी आहेत. मी तेच म्हणालो मगाशी, इतका स्वतःचा अभ्यास, स्वतःच्या कम्युनिकेशनचा किती लोक सजगपणे करतात. त्यामुळे आपल्याला महत्वाची गोष्ट आहे की त्यावेळेला काय करायचं. सो अरे वा सर, आगाशे सरांचा प्रश्न आहे, ते पण दिसतात. तर खूप सारे पेशंट आपण बघू शकत नाहीत. मगाचा जो आपला मुद्दा होता की इमोशनल टाइम आणि त्यातला क्लॉक टाइम,
म्हणजे आपले सगळे ऑनररी होते, आगाशे सरांना माहिती आहे. ऑनररी लोक जे आपले होते ना पूर्वी, ते प्रत्येक पेशंट सोबत खूप वेळ नाही घालवायचे, पण ते त्या राऊंड वरती त्या 2 ते 3 मिनिटात त्या पेशंटची जितकी चौकशी करायची, ते आपण सगळे हाऊसमन होतो. आपण म्हणतो यार आपण एवढे रोज सकाळ संध्याकाळ बघतो आणि ऑनररी आल्यावरती त्या पेशंटचा चेहरा का खुलतो? कारण त्याला इमोशनल टाइम आणि क्लॉक टाइम हा ऑनररी लोकांना माहिती होता आणि त्यामुळे ते मॅक्झिमम इमोशनल टाइम एखाद्या 2-3 असे डिटेल्स लक्षात ठेवायचे पेशंटचे. ते डिटेल्स फक्त तुम्ही सांगितलेत पेशंटला, पेशंटला वाटतं वाह, हा डॉक्टरांच्या मी अख्खा लक्षात आहे बरं का. खरं म्हणजे डॉक्टरच्या तो अख्खा लक्षात नसतो, पण डॉक्टरच्या ते 3-4 पॉइंट लक्षात असतात आणि त्यांना माहिती असतं की हे 4 पॉइंट जे आहेत ना, दीज आर कम्युनिकेशन ब्रिजेस. म्हणजे आपल्याला कळतं की आपला पेशंट समजा बोलता बोलता त्याच्या गावाला असलेल्या आईबद्दल खूप बोलतोय, की हो एकदा आईला सुद्धा तुम्हाला दाखवायला आणायची, हो तिला असं झालंय तसं झालंय. पुढच्या फॉलोअपला ना, काय आई कशी आहे तुमची असं विचारा की. तेवढ्या एका गोष्टीमध्ये तो म्हणतो डॉक्टरांच्या लक्षात आहे बरं का, मी लक्षात आहे, आई लक्षात झालं. म्हणजे आपल्याला जे नेहमी असं वाटतं की कम्युनिकेशनला वेळ लागतो, तर ते खरं नाही आहे. इमोशनल टाइम जर आपण डोक्यात घेतला, डोक्यात ठेवला आणि तो इम्प्लिमेंट केला, तर आपण मन जिंकू शकतो. प्रत्येक वेळी जिंकू असं नाही, पण निदान ती टक्केवारी वाढेल एवढं नक्की आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये कसं आहे की आत्ताच्या काळामध्ये लोक कन्झ्युमर झाल्यामुळे त्यांचा पापड कधी तुटेल आपल्याला कळणार नाही. ही आपल्याला वी हॅव टू ऍक्सेप्ट. आता अगदी 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. आमच्याकडे एक आपल्या सायकॅट्री ओपीडी मध्ये आलेली एक पेशंट होती. ती पेशंट सिम्प्टोमॅटिकली खूप चांगलं काम करत होती. म्हणजे आमच्या सहकारी डॉक्टरने तिला औषध दिली, चांगलं झालं. तिची आम्ही एक ऑनलाईन टेस्ट करवली आणि समहाऊ ती टेस्ट त्या मुलीनं इनव्हॅलिड झाली तिच्याकडून. मग ती इनव्हॅलिड झाल्यावरती त्यानं पैसे लावले म्हणून त्याच्यामधली एक त्या घरामधली अजून एक कोणतरी तिसरी ती सोशल मीडियावरती गेली की यांनी असे पैसे लावले आणि वगैरे वगैरे वगैरे. मग ना मी त्या सोशल मीडियावरती तिला सांगितलं की मी याच्यावरती बघतो. मग आम्ही खरंच ताबडतोब बघितलं. तुम्ही ना तात्काळ ऍक्शन किती घेताना हे फार महत्वाची गोष्ट आहे. मग मी 48 तासाच्या आत त्या पेशंटला तिच्या नातेवाईकांना बोललो आणि त्यांच्या समोरून सांगितलं, ती जी तुमची सोशल मीडियावरची बहीण होती ना, तिला फोन लावा, व्हिडिओ कॉल लावा, मला तिच्याशी पण बोलायचं. आणि ते सगळं सॉर्ट आउट झाल्यावरती काय असतं, त्यांची पण एक इव्हेंट असते, त्यांचा जो मूड असतो ते पण त्या एका मूड मध्ये असतात. मग त्याच्यानंतर त्यांचं आलं की हो नाही नाही खूप आमची चूक झाली इत्यादी इत्यादी इत्यादी. मुद्दा तो नाही, मुद्दा काय आहे की ते रिॲक्ट मोडवरती असतील तर आपण त्याला तात्काळ रिस्पॉन्स देणं, त्या रिस्पॉन्स मधले सगळे पॉइंट्स लक्षात घेणं. आणि म्हणून आपल्याला ना या सगळ्या गोष्टींना आपण कसे सामोरे जातो आणि त्या गोष्टीचा आपण इगो पॉइंट कसा तयार करत नाही, त्याचा इगो पॉइंट तयार केला ना आपण की आपली गडबड झाली. म्हणून त्यावेळेला आपण त्याचा इगो पॉइंट न करता आपण रिस्पॉन्सिबली करून अगदी एवढं असेल ते, पण त्याला आपण जर व्यवस्थितपणे रिस्पॉन्ड झालो तर आपल्याला फार महत्वाची गोष्ट आहे. आणि ते जर आपण करू शकलो, हो मला वाटतं गणेश म्हणतायत बरोबर आहे की आता फर्स्ट MBBS पासूनच कम्युनिकेशनचे मॉड्यूल्स केलेले आहेत. माझा फक्त त्यातला प्रॉब्लेम असा आहे की हे कम्युनिकेशनचे मॉडेल शिकवणारी जी सगळी मंडळी आहेत ते किती क्लिनिकल आहेत याच्याबद्दल मला फार शंका आहे. त्यामुळे ते कम्युनिकेशन शिकवलं जाईल फर्स्ट MBBS सेकंड MBBS ला, पण ते जर इतर नॉन क्लिनिकल ब्रँचेसच्या लोकांनी शिकवलं तर त्याच्यामध्ये तुम्ही आणि मी जे आत्ता बोलताना असलेला प्रॅक्टिकल फ्लेवर आहे तो किती येईल याच्याबद्दल मला जरा शंका आहे. दॅट इज बाय द वे. पण कमिंग बॅक टू अवर पॉइंट, सो व्हॉट इट रिक्वायर्स इज अ व्हेरी बॅलन्स्ड रिस्पॉन्सिव्ह मोड. प्रमोद आपल्याला विचारतात हाऊ टू ब्रेक अ बॅड न्यूज. आता बघा, डॉक्टर पेशंट कम्युनिकेशन मध्ये
ब्रेकिंग अ बॅड न्यूज ह्याच्यावरती वेल्थ ऑफ लिटरेचर आहे, वेल्थ ऑफ लिटरेचर. याच्यावरती भरपूर व्हिडिओज आहेत, याच्यावरती इंटरनॅशनली खूप काम केलेलं आहे. मग आता आपल्या सगळ्यांना ब्रेकिंग द बॅड न्यूज हा अनुभवाला सामोरं जावं लागतं की नाही, याचा किती जणांनी अभ्यास केला, किती डॉक्टर्सनी ब्रेकिंग द बॅड न्यूज वरचे व्हिडिओज बघितले आहेत. प्रत्येक देशातल्या चांगल्या चांगल्या सेंटर्सचे त्या डायग्नोसिस प्रमाणे व्हिडिओज उपलब्ध आहेत. ते सगळे व्हिडिओज आपल्याला लागू पडतील असं नाही, परंतु त्यातल्या चांगल्या गोष्टी आपल्याला घेता येतील. म्हणजे एक साधी गोष्ट सांगतो. मी खूप वर्षापूर्वी, झाली 5-6 वर्ष, मी आणि आपले डॉक्टर राहुल पंडित, जे आता या कोविडमुळे खूप प्रसिद्धीला आलेले आहेत, आम्ही दोघे जण मिळून आयसीयू केअर वरचे वर्कशॉप्स घ्यायचो. त्याच्यामध्ये मी आयसीयू केअर मध्ये नातेवाईकांशी कसं बोलावं हा भाग मी करायचो, आणि इतर काही टेक्निकल नवीन गोष्टी होते ते डॉक्टर पंडित घ्यायचे. त्याच्यामध्ये मी शिकलो अनेक व्हिडिओज बघून, अनेक टिप्स घेऊन, की तुम्ही जेव्हा बोलता, कॉरिडॉर मध्ये बोलताना पेशंटशी किंवा नातेवाईकांशी, कारण आयसीयू मध्ये पेशंट आहे, नातेवाईकांशी बोलता, कॉरिडॉर मध्ये एका पिलरचा वापर करून आणि हाताचा वापर करून प्रायव्हेट स्पेस कशी निर्माण करायची, इथपर्यंत गोष्टी सांगितलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आज वेल डॉक्युमेंटेड आहेत. यू हॅव टू जस्ट ओपन द नेट अँड स्टडी देम. ब्रेकिंग द बॅड न्यूज कशी करायची, कॉरिडॉर मध्ये प्रायव्हेट स्पेस कशी निर्माण करायची, टेबल खुर्चीचा वापर कसा करायचा, टेबल आणि खुर्ची कसे वापरायचे, कम्युनिकेशन प्रमाणे डिस्टन्स कसं बदलायचं, कमी करायचं, या प्रत्येक गोष्टीवरती आज जगात सायंटिफिक लिटरेचर उपलब्ध आहे. वाचतोय का आपण, हा प्रश्न आहे. आणि मग ज्या वेळेला अशा तऱ्हेची इमर्जन्सी येते त्यावेळेला आपण जागे होतो. या सगळ्यांचं शास्त्र आज खूप छान आहे. त्याच्यावरती इतक्या मस्त गोष्टी आहेत ज्या मी त्या आयसीयू मधल्या याच्यामधून शिकलो, की अरे आयसीयू मधल्या पेशंटच्या नातेवाईकांशी कसं बोलायचं, स्पेस कशी निर्माण करायची, इमोशनल स्पेस साठी काय करायचं, हाऊ टू टच द पेशंट विथ युअर आईज, याच्यावरती लिटरेचर आहे. यू डोंट हॅव टू टच. आपल्या सारख्या कल्चरमध्ये टच जो आहे हा फार सांभाळून वापरला जातो, पण त्यामध्ये आपण डोळ्यांनी स्पर्श कसा करायचा याच्यावर लिटरेचर आहे. माझं म्हणणं तेच आहे, हे सगळं लिटरेचर आहे, आपण वाचतो का, आपण अभ्यास करतो का, आणि कम्युनिकेशनला आपण क्लिनिकल सायन्सचा दर्जा कधी देणार. अभ्यासक्रमात येऊ दे, पण ते क्लिनिकल सायन्स आहे. तुमचा प्रत्येक एम्पॅथिक रिस्पॉन्स हा न्यूरो बायोलॉजिकल रिस्पॉन्स आहे. हे आपण जोपर्यंत लक्षात घेणार नाही तोपर्यंत आपण फक्त नी जर्क रिॲक्शन्सच देणार. आणि हे सत्य मला वाटतं डॉक्टर्सना सगळ्या या कसोटीच्या काळामधून शिकायला जर मिळालं तर पुढे आपण किती बदलणार, ती गोष्ट फार महत्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही म्हणालात ना आता की ही नी जर्क रिॲक्शन, तर बऱ्याच वेळेला असंही होतं की आपल्याला ना इन्स्टिगेट केलं जातं कुठेतरी, किंवा जसं तुम्ही उदाहरण दिलं तसं की या कोविडच्या काळात सगळ्यांना अनुभवही आला असेल की ना, सुरुवातीला पेशंट जेव्हा आपल्याकडे येतो, ज्या वेळेला तो स्टेबल असतो त्यावेळेला ऍडमिशनच्या साठी किंवा नातेवाईकांशी आपल्या म्हणजे त्यांची आपल्याशी बोलण्याची पद्धत, त्यांचं वागणं, त्यांचे शब्द अतिशय मृदू आणि चांगले असतात की दे रिअली नीड हेल्प फ्रॉम अस, अशा पद्धतीने ते बोलत असतात. पण ग्रॅज्युअली जसं पेशंट डिटिरिओरेट होतो किंवा ज्या वेळेला तो ट्रीटमेंटला रिस्पॉन्ड करत नाही योग्य पद्धतीने, त्यावेळेला त्यांची रिॲक्शन ना हळूहळू बदलत जाते आणि अशा वेळेला ते आक्रमक होण्याची शक्यता असते. आणि बऱ्याच वेळेला आपण हेही बघतो की त्यांच्या जवळचे जे नातेवाईक असतात, जे आपल्या संपर्कात असतात ना, त्यांची फार तशी रिॲक्शन होत नाही, पण जे लांबचे नातेवाईक असतात ते मोस्ट ऑफ द टाइम्स हॅव सच काइंड ऑफ व्हायलंट रिॲक्शन्स. तर मग अशा वेळेला आपण अलर्ट तर राहायलाच पाहिजे, पण मग अशा वेळेला किंवा हे सिच्युएशन्स होऊ नयेत किंवा त्या अगदी विकोपाला जाऊ नयेत म्हणून आपण आधीपासून काही प्रयत्न करू शकतो का? एक स्ट्रॅटेजी अशी आहे
की जे काही जवळचे नातेवाईक असतात, तू फक्त व्हायलंट हा एकच मुद्दा घेतलास. मी दुसरा मुद्दा घेतला की नातेवाईकांच्या मध्ये अनेक जण हे सिम्पॅथेटिक असतात, एम्पॅथिक नसतात. त्यांच्याशी सुद्धा तुम्ही नाही बोलू शकत, खास करून तुमचा पेशंट डिटेरियोरेट होत असेल तर, कारण ते लोक उन्मळूनच जातात. म्हणजे अग्रेशन हे जसं एक टोक आहे, तसं ब्रेकिंग डाऊन इमोशनली हे दुसरं टोक आहे का नाही. सगळ्या डॉक्टरांना अनुभवाने काय कळतं की 4 नातेवाईकांपैकी कोणता कॉग्निटिव्ह आहे. कॉग्निटिव्ह आहे म्हणजे जो डोकं खांद्यावरती ठेवू नये, आणि कोण फक्त हृदयातूनच रिॲक्ट करतो. हृदयातून म्हणजे फक्त इमोशनली रिॲक्ट करतो. हा मीटर लावावा, आणि हा मीटर लावल्यावरती काय करावं की जो त्यातला थिंकिंग टाईपचा माणूस आहे ना, त्याच्याबरोबर फॅक्ट डिस्कस कराव्यात. जे त्याच्यामधले फिलिंग वाले आहेत ना, म्हणजे इमोशनल वाले आहेत ना, त्यांच्याबरोबर फक्त एम्पथी आणि मिररिंग ऑफ इमोशन करावं. आणि त्याचबरोबर त्या नातेवाईकांमध्ये काही पळापळ करणारे असतात, ते वर्तनवाले असतात. त्यांना ना अमुक एक आण, तमुक एक हे कर, ह्याची सोय कर, त्याची सोय कर, ते काही असतात. नातेवाईकांची डिव्हिजन आपल्याला कॉग्निटिव्ह, इमोटिव्ह, बिहेवियरल अशी करता आली पाहिजे. हे जर आपल्या डोक्यामध्ये मीटर आला, त्याच्यातला हा कॉग्निटिव्ह आहे, हा इमोटिव्ह आहे आणि हा असा आहे, मग आता चौथा एक भाग राहतो, आणि तो म्हणजे घुसखोर नातेवाईक. घुसखोर नातेवाईक म्हणजे ते संपूर्ण प्रवासात नसतात आणि ते अचानकपणे अशी उगवतात, आणि अचानकपणे उगवून ते आपली एक्सपर्टाईजच चॅलेंज करतात. आणि मग आपल्याला मराठी म्हणीप्रमाणे की नाकामागून आला आणि तिखट झाला असा असा आपल्याला अनुभव यायला लागतो. ह्या मंडळींना ना आदरपूर्वक वागवा पहिल्यांदा. त्यांचा इगो डिफ्लेट करा. त्यांचा इगो डिफ्लेट करण्यासाठी इट्स ओनली नॉलेज दॅट वर्क्स. त्यावेळेला त्यांना आपल्याला दाखवून द्यायला लागतं, ते नाही म्हणाले तरी, की मला तुझ्यापेक्षा जास्त समजतं आहे, पण हे अत्यंत आदरपूर्वक. हा, की असं असं तुला वाटतंय, पण याच्यातली ना ही अशी अशी गोष्ट आहे, आणि त्याला इन्क्लूड करा. त्याने जर तुम्हाला बरोबर नांगी टाकली ना तुमच्या समोर, पुढचं काय होत नाही. पण तो जेव्हा चॅलेंजिंग टोन मध्ये येतो, तेव्हा आपल्या डिस्ट्रेसमुळे आपण सुद्धा कन्फ्रंटेशन मोडवरती जातो, आणि आपली एक रिॲक्शन झाली की तो अशी पकडायला बसलेलाच असतो. मग तो ते करतो, आणि मग फार आपल्याला करतो. मग त्याने अजून एक टाकला उपहासाचा, अजून एक बाण आपल्यावरती टाकला की आपण अजून एक पुढे रिॲक्शन वरती जातो. सो दीज चॅलेंजिंग सिच्युएशन्स आर गोइंग टू कम, आणि मग आपल्याला त्या व्यक्तीला त्यावेळेला तटवायचं, आणि एकंदर कम्युनिकेशन मध्ये त्याला किती दूर ठेवायचा याचा प्लॅन आपल्याला तयार करावा लागतो. माझं म्हणणं असं आहे की 100% काही सुरक्षित अशा तऱ्हेची व्यवस्था येणार नाही. पण जर आपण असंच बघायला लागलो की ह्याच्यातले कॉग्निटिव्ह किती, इमोटिव्ह किती, वर्तनाच्या दृष्टीने बिहेवियरल किती, त्यांच्या बरोबर माझी कम्युनिकेशनची फ्रिक्वेन्सी काय ठेवायची, हा जर माझा मुद्दा तोच आहे, कम्युनिकेशन सिस्टीम आणि कम्युनिकेशन लॉजिस्टिक्स. बरं, सगळं कम्युनिकेशन एका व्यक्तीनं करायला पाहिजे असं नाही. अनेक वेळेला तुम्हाला कम्युनिकेशनची चेन तयार करावी लागते. ती चेन तुम्हाला बऱ्याच वेळेला त्या वरच्या डॉक्टरांच्या पेक्षाही पॅरामेडिकल स्टाफ पर्यंत न्यावी लागते. तुमचा पॅरामेडिकल स्टाफ हा कम्युनिकेशन मध्ये किती चांगला आहे. मी मध्ये ऑर्गन ट्रान्सप्लांटच्या साठी खूप सारे भारतामधल्या अनेक हॉस्पिटल्सच्या आयसीयूच्याच लोकांचे वर्कशॉप्स घेतले, तेव्हा मला असा अनुभव आला की ऑर्गन ट्रान्सप्लांटला नातेवाईकांना तयार करण्याचं काम डॉक्टर पेक्षा जास्त इफेक्टिव्हली पॅरामेडिकल लोकांनी केलं. आणि मी अक्षरशः चेन्नई टू दिल्ली अशा वेगवेगळ्या हॉस्पिटल्स बरोबर त्या काळामध्ये काम केलं. म्हणजेच आपलं काय लक्षात येतं की कम्युनिकेशन हॅज टू बी सिस्टमॅटाइज्ड. तुमची आयाबाई, तुमचा वॉर्ड बॉय, तुमची नर्स, तुमच्या काउंटरचे लोक, तुमची फार्मसी रन करणारा माणूस, हे सगळे त्या कम्युनिकेशन नेटवर्कचा भाग आहेत. त्या सगळ्यांच्या पर्यंत या गोष्टी पोहोचतात का? फक्त तुम्ही कम्युनिकेशन करणार आणि बाकीची सिस्टीम नाही करणार, असं कसं होईल? मग ते लॉपसाइडेड होतं. मग ना सगळ्या कम्युनिकेशन साठी फक्त डॉक्टरकडेच बोट दाखवलं जातं.
म्हणजेच कम्युनिकेशन लॉजिस्टिक्स तयार करायचं असेल तर आपल्याला आयाबाई, वॉर्ड बॉय आपले जे असतील, सिक्युरिटीचा माणूस असेल, फार्मसीतला माणूस असेल, सगळ्यांपासून, टेक्निशियन असेल, सगळ्यांपासून नको का सुरुवात करायला? इतका आपल्या पेशंट्सच्या ट्रेनिंगचा विचार किती जण करतात हॉस्पिटलमध्ये? बरं, प्रायव्हेट हॉस्पिटल आहे, तुमच्याकडे स्टाफ मर्यादित आहे, 4 हॉस्पिटल एकत्र येऊन करता प्लॅन असा? वर्षभराचा प्लॅन करता? मी काही हॉस्पिटल्स बरोबर हे काम केलेलं आहे म्हणून सांगतो की काही प्रायव्हेट हॉस्पिटल्स बरोबर मी वर्ष 2-2 वर्ष काम केलंय आणि त्यांच्या रिसेप्शन पासूनच्या लोकांना ट्रेन केलंय. म्हणजे मी हे बोलतोय ते विदाऊट प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नाही बोलत आहे. म्हणजेच या सगळ्याच्या मधली ही सिस्टीम फ्रॉम डॉक्टर टू द रिसेप्शनिस्ट तयार करतायत. फक्त मग आपल्याला ती सिस्टीम तयार करण्यासाठी लागणारे श्रम, रिसोर्सेस हे आपण तिकडे लावणार आहोत का? म्हणजे एका डोळ्याच्या डॉक्टरांच्या चेन बरोबर मी काम करत होतो आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं त्यावेळेला की तुमचे जेव्हा वर्कशॉप असतील तेव्हा माझ्या सगळ्या स्टाफला ओपीडी बंद ठेवून, म्हणजे प्लॅन करून, आणि सगळा स्टाफ माझा या लेक्चर्सना बसेल. ओपीडी नाही झाली तरी चालेल, पण ही इन्व्हेस्टमेंट आहे. किंवा ओपीडी झाल्यावरती, ओटी झाल्यावरती 4च्या नंतर 3-3 तास आम्हाला शिकवा. म्हणजे ज्या डॉक्टरांच्याकडे या तऱ्हेचा एक सजगपणा आहे त्या डॉक्टरांनी अशा तऱ्हेची सिस्टीम उभारलेली आहे आणि ती सिस्टीम जर उभारली तरच कम्युनिकेशन सुकर होतं. इट्स नॉट ओनली डॉक्टर पेशंट कम्युनिकेशनशिप, इट इज हिलिंग सिस्टीम अँड पेशंट कम्युनिकेशनशिप. आणि कम्युनिकेशनशिप म्हणजे तुझ्या लक्षात येईल मी काय शब्द वापरला, हिलिंग सिस्टीम. आपण डॉक्टर पेशंट कम्युनिकेशन म्हणतो, हिलिंग सिस्टीम अँड पेशंट कम्युनिकेशन म्हणूया. हिलिंग सिस्टीम आपण तयार केली आहे का? आणि त्याच्यामध्ये फ्रॉम फर्स्ट गाय टू लास्ट गाय हे त्याच्यामध्ये सेन्सिटाईज तरी आहेत का? मला वाटतं हे सगळे विचार करायची गरज या कोविड काळाने आपल्या समोर उभी करून ठेवलेले. डोळे उघडूया आणि येणाऱ्या काळामध्ये जरी कोविड गेला तरी ह्या सगळ्या गोष्टी करूया. कारण आज जर कंझ्युमर आणि पेशंट 50-50 असतील तर उद्या कंझ्युमर 80% होणार नाही याची अजिबात गॅरंटी नाही. तर हा अनुभव म्हणजे एक, आता मी स्वतःला कंझ्युमर म्हणते, कारण गेल्या महिन्याभरात माझ्या घरचेच सगळेजण कोविडनी आजारी होते, त्याच्यामुळे मी एक केअर गिव्हर आणि कंझ्युमरच्या रोलमध्ये होते. पण हा अनुभव खरंच सगळ्या पेशंट्सनाही आलेला आहे की जे डॉक्टर्स आहेत किंवा दोज हू आर द फेस ऑफ द हॉस्पिटल, दे आर रिअली गुड इन देअर ट्रीटमेंट. त्या बाबतीत कोणालाही काही म्हणणं नसतं. पण पेशंटच्या संपर्कात येणारा जो पॅरामेडिकल स्टाफ असतो त्याचं हे इमोशनल ट्रेनिंग आणि त्यांच्या ह्या कम्युनिकेशन स्किल्स खूप म्हणजे इम्प्रूव्ह होणं खूप गरजेचं आहे असं ह्या काळात अतिशय दिसून आलेलं आहे. आणि या छोट्या छोट्या गोष्टींवरनं सुद्धा काही कन्फ्रंटेशन टळू शकतात असं मला वाटतं. कारण नाहीतर मग ते प्रत्येक वेळेला शमवण्यासाठी त्या डॉक्टरांना तिथे जावं लागतं आणि आय फील दॅट इज जस्ट अ वेस्ट ऑफ आवर टाइम विच कॅन बी डेडिकेटेड फॉर समथिंग एल्स, नाही का? हो, बरोबर आहे, अगदी बरोबर. तर दुसरा एक मगाशी जो प्रश्न आला होता की आपल्याला सुद्धा एज डॉक्टर सुद्धा आहे डेथ्स आणि ही सगळीच मिझरी आणि सगळी ऍपथी म्हणावी किंवा आता हे इंजेक्शन्स, रेमडेसिवीर किंवा हे वी वॉन्ट टू गिव्ह इट टू द पेशंट्स, पण फॉर सम ब्युरोक्रॅटिक इश्यूज मे बी ऑर अनअवेलेबिलिटी मे बी वी आर अनेबल टू प्रोव्हाइड इट. आणि अशा वेळेला एक अतिशय हेल्पलेसनेसची भावना निर्माण होते किंवा खूप पेशंट्स जात आहेत सध्या आणि समवेअर वी ऑलवेज हॅव अ कॉन्टॅक्ट ऑर एक रिलेशन झालेलं असतं ह्या पेशंट बरोबर, इमोशनल बॉन्ड, आणि दॅट रिफ्लेक्ट्स ऑन अस. तर हा बर्नआउट आपण कसा हाताळू शकतोय? एक तर तो बर्नआउट जो आहे ही सुद्धा एक रियालिटी आहे आणि खास करून जे या कोविड क्षेत्रामध्ये खूप सतत काम करतायत त्यांच्यासाठी हा बर्नआउट येणं ही अतिशय साहजिक नैसर्गिक गोष्ट आहे.
असा जर बर्नआउट येत असेल, म्हणजे आपल्या मध्ये मेकॅनिकल पणा जास्त येत असेल, आपलं भावनिक नियोजन किंवा संतुलन कमी झालं असेल, तर आपण तात्काळ मानसिक आरोग्य सेवा घ्यावी. आणि आज आपला जो दिलासा हा प्रकल्प आहे, तर आपण हा जो डॉक्टर्स पॅरामेडिकल यांच्यासाठी तयार केलेला आहे, की जो फ्री आहे, तर तो आपण त्यासाठीच तयार केलाय, की आपण आपल्याला स्वतःला सांभाळूया या सगळ्यामध्ये, या बर्नआउट पासून, या तऱ्हेच्या गोष्टींपासून. महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की बर्नआउट येतो त्याचं अगदी पहिल्या प्रश्नाच्या रिस्पॉन्समध्ये मी असं म्हटलं होतं की ज्याचं आयुष्य एककल्ली आहे त्याला बर्नआउट जास्त येतो. ज्याच्या आयुष्याला अनेक रंग आहेत, ज्याच्या आयुष्याला अनेक कला आहेत, त्याला बर्नआउट येण्याची शक्यता कमी असते. कारण त्याची एका ठिकाणची ऊर्जा जर समजा विझत आली तर दुसऱ्या भागातली ऊर्जा तिकडे येऊ शकत असते. म्हणून आपल्याला त्या बर्नआउटचा एक विचार करायचा आहे, तो हा करायचा आहे की याच्यासाठी लगेच त्यांनी सेवा घ्यावी. पण दुसरा विचार हा करायचा आहे की बर्नआउट टाळायचा असेल तर डॉक्टर नावाच्या माणसाची व्यक्ती म्हणूनचा विकास हा फार महत्वाचा. आणि तो व्यक्ती म्हणूनचा विकास जोपर्यंत त्या माणसाचा होत नाही, डॉक्टर नावाच्या माणसाचा व्यक्ती विकास, तोपर्यंत त्याची बर्नआउट होण्याची शक्यता ही वाढणारच आहे. बरं, मला एक असं दिसतं आणि वाटतं की आपल्याला ना, म्हणजे सगळ्या डॉक्टरांना आपल्याला, म्हणजे सायकॅट्रिस्टनाच तो भाग कमी असतो की आपण खूप डेथ असे कमी बघतो. पण जे फिजिकल हेल्थमध्ये काम करणारी मंडळी आहेत ते डेथ जास्त बघतात. आपण सायकॅट्रिस्ट लोक कुठे डेथ बघतो की जेव्हा सुइसाइड किंवा असं काही होतं तेव्हा. पण हार्टमध्ये काम करणारे लोक खूप जास्त प्रमाणामध्ये ते बघत असतात हा मृत्यूचा भाग. पण आत्ताच्या काळामध्ये काय झालेलं आहे की आत्ताच्या काळामध्ये इतक्या प्रमाणात मृत्यू आला ना की त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला आपल्याला स्वतःला हलायला होतं आणि त्याला आपल्याला एक एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आपल्याच समोर निर्माण होतो. म्हणजे इतकं हे जीवन आणि मृत्यू आपल्या समोर चालतंय, तर आता त्याचं माझं काय होणार, असंही आपल्या मनात येऊ शकतं. तर म्हणून आपल्याला या सगळ्याच्या मध्ये म्हणजे दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग बट मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट that you have to empathize with the grief of your patient, or patient's relatives who are facing that loss. You have to empathize, but at the same time if you go on sympathy track you will get affected more because of that. म्हणजे भावनेच्या पुरात वाहून न जाता त्या भावनेला योग्य तो प्रतिसाद देणं, ही जी गोष्ट आहे हे सुद्धा एक कसब आहे, ही सुद्धा एक सवय आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी मी मगाशी म्हणालो तसं आपल्याला दुःख होतंय, ही आपली व्हल्नरेबिलिटी आहे, तो आपला हळवेपणा आहे. हा हळवेपणा लपवून न ठेवता आपल्याला तोही व्यक्त करायच्या जागा या निश्चितपणे तयार कराव्या लागतील आणि ते काम आपण सगळ्यांनी करणं फार आवश्यक आहे. तर थोडासा एक जरा नाजूक प्रश्न आहे, त्याच्याविषयी थोडीशी चॅटबॉक्स मध्ये चर्चा झाली आणि मलाही तुम्हाला तो विचारायचाच होता की जेव्हा आपण एखाद्या कलिगशी बोलत असतो, एखाद्या आपल्या कॉमन पेशंट बद्दल किंवा आपल्या ओळखीच्या पेशंट बद्दल, किंवा आपण त्या पेशंटच्या ट्रीटमेंट विषयी काही सल्ला देऊ इच्छितो आपल्या कलिगला, तर अशा वेळेला त्यांना तो सल्ला द्यावा का, कशा पद्धतीने द्यावा? कारण बऱ्याच वेळेला असंही जाणवतं की त्या डॉक्टरच्या मनात त्या पेशंटच्या ट्रीटमेंटचा एक काहीतरी प्रोटोकॉल तयार असतो आणि मग कोणीतरी सिनियर कलिग फोन करतं किंवा समटाइम्स यू हॅव डिफरंट ओपिनियन दॅन युअर कलिग अबाउट इट आणि तुमच्या मनातच मग ते कॉन्फ्लिक्ट तयार होते. आणि मग अशा वेळेला काय करावं, कारण हे आम्ही पण फेस करतो बऱ्यापैकी. कसं असतं याच्यामध्ये, सिनियर माणूस आपल्याला समजा सांगतो एक पेशंट आहे, त्याच्यासाठी तुझा एक काहीतरी ट्रीटमेंट प्लॅन आहे आणि एका सिनियर माणसाचा तुला फोन आला, तर त्यांनी सांगितलं की नाही आता हे करून पहा. तर आपल्याला काय बघायला पाहिजे की तो सिनियर जो आहे तो आपल्याला
अनदर पॉइंट ऑफ व्ह्यू देतोय. आता तो पॉइंट ऑफ व्ह्यू आपण घ्यायचा कसा, नाही घ्यायचा, कधी घ्यायचा, हे आपल्याला ठरवायचंय. ह्याच्यात प्रश्न काय येतो, सिनियर माणसाला आपण उत्तर काय देणार. मग आपल्याला त्याच्यामध्ये तुमचा पॉइंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचा आहे. मी आता त्याचा विचार करून ह्याच्या पुढची लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरवणार आहे असं अत्यंत आदरपूर्वक सांगता येतं आणि नंतर आपल्याला आपल्या मनासारखंही करता येतं. म्हणजे ह्याच्यामध्ये दोन तऱ्हेची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. ही ज्युनियर माणसाची म्हणून रिस्पॉन्सिबिलिटी आहे, पण सिनियर माणसाने सुद्धा ज्युनियर माणसाला सांगताना आपण काय काय करावं. म्हणजे ही माझी एक सवय आहे. मी तुला पण अशी पत्र लिहिली आहेत किंवा अनेक जे बाहेरचे मंडळी आहेत त्यांना पेशंट कधी आला तर पत्र लिहिताना मी लिहितो की थँक्स, की आपला एक कॉमन पेशंट मी बघितला आणि त्याच्या ट्रीटमेंटमध्ये हे 3-4 मुद्दे मला वाटले तर ते तू कन्सिडर कर. मग मी लिहितो की हे वापरून पहा, ते वापरून पहा, ते वापरून पहा. मी कुठेच असं त्याला म्हणत नाही की हे कसं नाही वापरलं, हे वापर, मला ह्याचा फार सुंदर अनुभव आलाही असेल. पण आपल्याला त्याला सांगताना तो अनदर वे ऑफ लुकिंग ॲट थिंग्स आहे. आणि असं आपण जेव्हा सिनियर म्हणून लिहितो तर तेव्हा सुद्धा आपल्या असं लक्षात येतं की तो जो कोणी ज्युनियर आहे तो विचार करेल ना त्याला आपल्याला ऍडिशनल पर्स्पेक्टिव्ह द्यायचा आहे. इथं कुठेही पुन्हा हा इगो नावाची जी गोष्ट आहे ना, मी सांगितलं की ते व्हायला पाहिजे, ते कशाला व्हायला पाहिजे. आपण सांगितलेलं काम केलं, तो समोरचा माणूस आहे, तो करेल त्याचं काय करायचं ते. हा विश्वासही आपल्याला असला पाहिजे. तो मला वाटतं दोन्ही बाजूनी आहे. म्हणजे याच्यामध्ये ज्युनियर आणि सिनियर या दोघांनीही त्यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या इंडिपेंडन्सचा, त्याच्या स्वातंत्र्याचा आदर ठेवणं ही गोष्ट फार महत्वाची. मला वाटतं आता आपण एक काम करूया. तुझ्या भरपूर प्रश्न तुझ्याकडे आलेत, कारण तुझ्या लक्षात आले की नाही माहित नाही मला, पण माझ्या लक्षात आलंय की 10:15 वाजून गेले. तर तर आपण आता काही जे आलेले कॉमन प्रश्न आहेत ना त्याच्यातले काही घेतले तर चालतील. 10-20 झालेले. हो हो हो. तर एकच शेवटचा प्रश्न आहे, तो चॅटबॉक्स मध्येही होता आणि मलाही विचारायचा होता की ह्यानं वाईट काही गोष्टींमुळे ना वाईट पब्लिसिटी होतीये बऱ्यापैकी. म्हणजे वैयक्तिक एखाद्या डॉक्टरची म्हणा, एखाद्या हॉस्पिटलची म्हणा, किंवा सो ह्याला कसं आपण हँडल करावं, किंवा त्यावेळेला त्याला प्रत्युत्तर देणं गरजेचं आहे का, लेट टाइम पास, का नक्की काय करावं. मला वाटतं ते ना सिच्युएशन प्रमाणे आपल्याला ठरवायला लागेल. पण फायनली मला काय वाटतं ते सांगतो. युअर स्किल अँड सिन्सिअरिटी फायनली पेज. माझ्या अगदी ओळखीचं एक हॉस्पिटल आहे. कोविड काळामध्ये त्यांनी पहिल्या काळामध्ये अतिशय चांगलं काम केलं. त्याच्यानंतर मग काहीतरी घडलं, काहीतरी दबाव आला, काहीतरी झालं आणि त्यांचं कोविड रजिस्ट्रेशनच गेलं. मग त्याच्यानंतर खूप त्रासामध्ये ते जे डॉक्टर होते ते होते. तर मग मी त्यांच्याशी बोलताना असं म्हणालो की आता त्याचं काय लिगल उत्तर द्यायचंय, काय करायचंय ते एका बाजूला कर, पण महत्वाची गोष्ट काय, तुझ्याकडे स्किल आहे, तुझ्याकडे सिन्सिरिटी आहे. स्किल आणि सिन्सिरिटी जिकडे आहे तिकडे शॉर्ट टर्म आपल्या जो काही लॉस असेल आपल्या प्रेस्टिजचा, तो लॉस येईल तुला. पण स्किल आणि सिन्सिरिटी असली आपल्याकडे तर आपण ह्याच्यातून पुढे उभे राहू शकू. काय झालं तसंच झालं. म्हणजे त्याच्यावरची जी कारवाई होती तिला नंतर स्टे मिळाला. स्टे मिळाल्यावरती यांच्या हॉस्पिटलचं काम अतिशय चांगलं चालू झालं आणि स्किल आणि सिन्सिरिटी या दोन्ही गोष्टी असल्यामुळे पुन्हा त्या हॉस्पिटलची प्रॉस्पेरिटी किंवा भरभराट चालू झाली. म्हणजे शेवटी स्किल अँड सिन्सिरिटी पेज इन द लॉंग रन, हे लक्षात ठेवलं पाहिजे. मग आता कसोटीचे प्रसंग कुणाच्या जीवनात येत नाहीत. कुणाच्या जीवनामध्ये आपल्याला ही जी काही प्रसिद्धी आहे ती इल प्रसिद्धी होत नाही. शेवटी आपल्याला काय लक्षात घ्यायला लागतं की आजच्या काळामध्ये चांगली प्रसिद्धी असू दे किंवा वाईट प्रसिद्धी असू दे, ही पूर्वीच्या काळापेक्षा फार कमी टिकते. काळाची गती हे सुद्धा त्याला एक प्रमाण आहे. लोकांना वेळ नाही हे सुद्धा त्याला एक प्रमाण आहे. त्याच्यामुळं आपल्याला कायमचं काहीच नाहीये हे लक्षात ठेवायला लागतं. चांगली प्रसिद्धी सुद्धा कायमची नाही आणि कुप्रसिद्धी सुद्धा कायमची नाही. स्किल आणि सिन्सिअरिटी या दोन गोष्टी कन्सिस्टंट ठेवण्याचा
आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे. भले लोकांनी तो त्यावेळी कितीही ऍप्रिशिएट न करू दे, पण त्याच्यातूनच आपल्याला लॉंग टर्मची स्टॅबिलिटी मिळणार ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काही जे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत ते कव्हर झालेले आहेत. मी एक फक्त वरचे वर सांगते, म्हणजे त्याच्यात काही मुद्दे तुम्हाला ऍड करायचे असतील तर तुम्ही अगदी जरूर करा. पहिला एक होता की फिलिंग ऑफ हेल्पलेसनेस ला कसं हाताळावं, ते आपण बऱ्यापैकी तुम्ही बोललात त्याच्याबद्दल. मी 2-3 आपल्या सगळ्या लोकांना 2-3 संदर्भ देतो. पहिला संदर्भ आहे, माझं मनोगती नावाचा ब्लॉग आहे, मनोगती.wordpress.com. त्याच्यावरती मी, कोणीतरी टाईप पण करा, खूप लोक टाईप करतायत त्याच्यातलं मनोगती.wordpress.com. तर त्याच्यावरती मी गेल्या काही काळामध्ये या मानसिक आरोग्याच्या संदर्भातले बऱ्यापैकी ब्लॉग्स लिहिले, तर आणि मी लिहित आहे, तर ते तुम्ही वाचू शकाल. दुसरी गोष्ट की इपिलॉग मीडिया नावाची वेबसाईट आहे, त्याच्यावरती माझा आता मनाचा पॉडकास्ट, थँक्यू मुक्तेश, तर मनाचा पॉडकास्ट नावाचं माझं दर आठवड्याला एक पॉडकास्ट चालू आहे. गेले 41 आठवडे तो चालू आहे आणि तिथे तुम्हाला ऑल एपिसोड्स मध्ये जाऊन हा मनाचा पॉडकास्ट तुम्हाला पाहता येईल. फ्री आहे तो, इपिलॉग मीडिया वरती मनाचा पॉडकास्ट, तो जरूर बघा. तिसरी गोष्ट, आपल्या आवाहन IPH, आपलं जे युट्यूब चॅनल आहे, जे आता अबाउट टू टच 100,000 सबस्क्रायबर्स, हे ओनली चॅनल डेडिकेटेड टू मेंटल हेल्थ, तर ते जरूर सबस्क्राईब करा. आणि त्याच्यावरती आपण मानसिक आरोग्याच्या संदर्भातले खूप साऱ्या गोष्टी टाकत असतो, सतत टाकत असतो, तर त्यालाही खूप भरघोस प्रतिसाद लोक देत आहेत, तर ते सुद्धा तुम्ही जरूर बघा. आणि माझं करण्याचे दिवस कळण्याचे दिवस नावाचं पुस्तक आहे मनोविकास प्रकाशनाचं, ते कोविड काळात येणाऱ्या मनोसामाजिक समस्यांवरती आहे, तर तेही तुम्ही मिळवा. ते आता सध्या लॉकडाऊन आहे पण ऑनलाईन ते उपलब्ध आहे. मनोविकास प्रकाशनाच्या साईटवर गेलात तरी सुद्धा ते तुम्हाला घरपोच मिळू शकेल. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तो तुम्हाला एक रेडी रेफरन्स म्हणून निश्चितपणे वापरता येईल. तर आपण थोडस वाइंड अप करूया. करण्यासाठी आता हे करूया. आणि आज आपल्याकडे सरप्राईज गेस्ट डॉक्टर मोहन आगाशे सुद्धा जॉईन झालेले आहेत. तो मला असं वाटतं की आगाशे सरांनी सुद्धा या विषयावरती त्यांचं मत व्यक्त केलं तर आपल्या सर्व श्रोत्यांना नक्कीच ऐकायला आवडेल. आगाशे सर. आगाशे सर आहेत ना? आले. अनम्यूट केलं का? हा, केलं. आता बोला. मला अंधारात ठेवलं होतं आणि म्यूट केलं होतं. त्यामुळे बरं झालं होतं. आता मी पण एक प्रश्न विचारला होता, हा. त्याचा काही संदर्भ दिला नाही. की दिवसाला तास सगळ्यांना सारखेच आहेत, तुमच्यासारख्या माणसांवर त्यामुळे डिमांड फार आहे. आणि तुम्ही जर सगळ्यांचे सगळे प्रश्न कसं सोडवणार, शक्यच नाही ना. तर मग हे कसं काय मॅनेज करता तुम्ही? ज्यांना तुम्हाला भेटायचं असतं आणि त्यांची नाराजी कशी दूर करायची, त्यांचे हट्ट कसे पुरवायचे, पुरवायला लागतात, त्यांच्याशी कम्युनिकेशन कसं साधायचं? नाही, बऱ्याच वेळेला कसं असतं, आपल्याला काही गोष्टी खूप विनयपूर्वक पण ठामपणे लोकांना सांगाव्या लागतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल की मी ऑनलाईन कन्सल्टेशन, इंडिव्हिज्युअल कन्सल्टेशन करत नाही. आता मला रोज 5-10 मेल्स येत असतात, लोकांचे फोन येत असतात की तुम्ही आमच्या पेशंटला ऑनलाईन बघा. तर मी त्यांना असं सांगतो की मी कोणालाही ऑनलाईन बघत नाही. मी तो निर्णय का घेतला, कारण मला वैयक्तिक रुग्णसेवा ही डायरेक्टच ठेवायची आहे. तुम्हाला ऑनलाईन बघायचं असेल तर माझे सगळे कलिग्स ऑनलाईन काम करतात, त्याच्यातला चांगला कलिग मी तुम्हाला देतो, तो मला सांगेल काय करायचंय ते. मग मी का बरं प्रत्यक्षाबद्दलच म्हणतोय मी.
नाही, प्रत्यक्षामध्ये येणारे सगळे पेशंट नाही बघता येणार आपल्याला. हो, नाही ना. तर मी पहिल्यांदा ऑनलाईन सांगतो की मग असं मी का करतो, कारण माझा ऑनलाईन वेळ हा मी गटांसाठी आणि समाजासाठी दिलाय म्हणून. हे मी त्या लोकांना सांगतो जे माझ्याकडे बघायला येतात. त्यांना मी सांगतो की मी तुमचा फक्त सल्लागार डॉक्टर असू, तुमचा ट्रीटिंग कन्सल्टंट हा कलिग आहे. तो माझ्यासोबत पहिल्या मीटिंग पासून असतोच असतो. आजच अशी गोष्ट घडली की एक पेशंट मला म्हणाली, मला फक्त तुमच्याशी बोलायचं आहे. आणि माझी कलिग शेजारी बसली होती. मी त्या पेशंटला सांगितलं, हे बघ बाई, मी तुझा ट्रीटिंग डॉक्टर नाही, मी तुझा फक्त सल्लागार डॉक्टर आहे. ही माझ्या शेजारी बसलेली माझी सहकारी आहे ना, ती तुझी ट्रीटिंग डॉक्टर आहे. म्हणून मी तुला अजिबात असा सल्ला देणार नाही की तू हिचं ऐकू नको. तुला जे बोलायचंय ते ही असताना माझ्यासमोर बोल. सी, यू हॅव टू ऑल्सो गिव्ह ट्रस्ट टू युअर कलिग. बरोबर, इट्स नॉट ओनली फॉर द पेशंट, पण आपल्या सहकार्याला सुद्धा हा एक इंडिपेंडन्स, त्याचा रिस्पेक्ट देणं गरजेचं असतं. आणि ते जर आपण पेशंटच्या समोर दिलं तर पेशंट आपल्या सहकाऱ्यांबरोबर चांगले म्हणजे अधिक आदरपूर्वक वागायला लागतात. आणि त्यांना आपण सतत, हा माझा कम्युनिकेशनचा नेहमी भाग असतो की आय एम नॉट अन इंडिव्हिज्युअल, वी आर अ टीम. आणि तुम्ही माझ्याकडे आलात हे फक्त आमच्या टीमचं दार उघडलंय आणि आमच्या टीमचं दार उघडणारा मी आहे, पण आता तुम्ही टीम बरोबर डील करणार. हे सगळं तुम्ही अतिशय ठामपणे पण नम्रपणे सांगितल्यावरती तुमच्याकडे येणाऱ्या समस्या, म्हणजे त्याच्यातून नाराज होणारे लोक, ह्या होतं, ह्यांची संख्या कमी होते. त्याच्यातून जे नाराज होत असतील त्यांच्यासाठी आपण काही नाही करू शकत, पण त्यांची संख्या नक्की कमी करू शकतो. दिवसाला 24 तास आणि तुझ्या इतक्या ऍक्टिव्हिटी, हे मुळात म्हणजे तू झोपतच नाहीस अजिबात, तुला निद्रानाशाचा विकार आहे की काय, म्हणजे कसं? सुदैवाने नाही होते. छानपैकी पॉडकास्ट आहे, आव्हानी आहे, पेशंटही बघतो, भाषण पण देतो, मग काय विनोबाभाई म्हणू नको, शिवाजी महाराज म्हणू नको, स्वामी विवेकानंद म्हणू नको. सर, तुम्ही ना माझी जी काही फिरकी घेणार आहात ना ती जरा नंतर घ्यावं, आता जाहीर व्यासपीठावरती नका घेऊ. नाही, कौतुक वाटतं, कौतुक, कारण तुला मी खूप वर्ष बघतोय म्हणून. पण मी हॉस्पिटल जॉईन करण्यामागे माझे जे 2 हेतू होते, त्यातला एक हेतू असा होता की संध्याकाळ मला मोकळी पाहिजे होती. हो, कारण जर दिवसभर हे करायचं असेल तर संध्याकाळी बॅटरी चार्ज होणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि बॅटरी वेगवेगळ्या प्रकारांनी चार्ज करावी लागते. हा, करेक्ट. आणि ते माझी चार्जर दुसरीकडे ठेवलेले असल्यामुळे, जसे हल्लीच्या गाडीसारखे. पण त्याचा दुसरा एक फायदा असा झाला की युनिट मध्ये काम करत असताना हॉस्पिटलमध्ये माझा कुठलाही पेशंट वैयक्तिक दृष्ट्या माझ्याशी अटॅच नव्हता, तो युनिटशी अटॅच होता. अगदी बरोबर. आणि तशा तऱ्हेची सिस्टीम तू निर्माण केलीस, हे चांगलं आहे. आणि हे मला लोकांना सांगावंसं वाटतं की इतरांबरोबर जर तू युनिट म्हणून काम करणार असेल तर यू मस्ट रिस्पेक्ट युअर युनिट अँड ट्रीट देम इक्वली. येस येस येस. अँड नॉट ॲज युअर सबऑर्डिनेट्स बट ॲज युअर कोऑर्डिनेट्स. अशा तऱ्हेचं. त्यामुळे मला ते फार महत्वाचं वाटतं. आणि दुसरं, कुठलीही गोष्ट करताना आपण जरी किती केसेस बघितल्या असत्या तरी काहीतरी नवं शिकतोच. हो, काहीतरी नवं शिकतच असतो आपण. हो ना. आणि त्यामुळं ती भूमिका कायम ठेवणं आणि चुकू शकतं, हे पण मला मग कम्युनिकेशनच्या दृष्टीने. आणि तिसरं, तू जे नेहमी सांगतो, मी पण असं सांगितलं, हे कशामुळे झालेलं आहे की कम्युनिकेशनचं माध्यम माणसामध्ये मुळातच शब्द हे नव्हतं. शब्द खूप उशिरा आला कम्युनिकेशन. आधी इमेज, साऊंड, स्मेल, टेस्ट, स्पर्श हे कम्युनिकेशनची साधन होते. मग लहान मुलाची आपण वाढ जर बघितली तर वाढीमध्ये त्याला बुद्धी आहे की नाही फार उशिरा बघतो आपण. त्याला आधी दिसतं का नाही नीट, त्याला आधी ऐकू येतं का नाही नीट, तो सगळं तोंडात घालतो ना म्हणजे नॉर्मल आहे तो, असं. म्हणजे सेन्सरी इंटेलिजन्स आणि सेन्सरी पाथवेज
हे इंटॅक्ट आहेत का नाही. आता शब्द हे माध्यम आल्यावर काय झालं, पहिल्या प्रथमच थोडस तरी देखील जेव्हा मौखिक होती परंपरा तेव्हा त्या शब्दाला इमेज आणि साऊंड तरी होता, स्मेल आणि टेस्ट नसली तरी एवढं तरी होतं. पण शब्द हा जेव्हा पूर्वी प्रिंटिंग टेक्नॉलॉजी नंतर मौखिक परंपरेच्या नंतर लेखन परंपरेत आला, तेव्हा जत्रेत आईबाप मुलगा हरवतात तसा तो शब्द हरवला आणि शब्दाचे आई वडील गेले, भाऊ बहीण चुलत भाऊ म्हणजे ते सगळेच गेले. आणि शाळेत गेलं की बुद्धी आणि लेखन वाचन यातून शिक्षणाचा प्रभाव इतका वाढला की दुर्दैवानं आपली लॉपसाइडेड डेव्हलपमेंट झाली. म्हणजे बुद्धी वाढलेली आहे पण संवेदन क्षमता कमी झाली आहे. आणि मग मोठे होऊन सेन्सरी अवेअरनेस वर्कशॉपसाठी पैसे द्यायचे, जे पैसे न देता लहानपणी खेळता खेळता करता येतो. क्या बात. हा असं. आणि ह्याच्याकडे जर आपण लक्ष पुरवलं तर कम्युनिकेशनसाठी आपल्याला एकही शब्द न बोलता सुद्धा, तू मगाशी म्हणलास तसं, उत्तम कम्युनिकेशन साधता येऊ शकतं. बस तुझं सेशन अटेंड करणं इज ऑलवेज अ सोर्स ऑफ प्लेजर आणि लोकांनी कौतुक केलंच आहे, तर मला फार बरं वाटतं. थँक्यू सर. असं चालू राहू दे. थँक्यू सर. धन्यवाद आम्हाला ऍडमिट केल्याबद्दल. आगाशे सर, खूप छान सरप्राईज मिळालं आणि सगळ्या अख्ख्या सेशनचा खरा सारांश तुमच्या दोघांच्या आता ह्या गप्पांमधनं आलेलाच आहे. त्याच्यामुळे खरं आता मी पुढे काही बोलत नाही. आपण आता डॉक्टर पिंगळे सरांना त्यांचं काही मत व्यक्त करायचं आहे, तर मी त्यांच्याकडे माईक हँडओव्हर करते आणि नंतर डॉक्टर उमेश नागापूरकर सर वोट ऑफ थँक्स देणार आहेत. पिंगळे सर. धन्यवाद रुचा. मागे महाराष्ट्र टाइम्स मध्ये नातेसंबंधांवर एक सिरीज केली होती कुमार केतकरांनी, त्याच्यामध्ये मी डॉक्टर रुग्ण ह्याच्यावर लिहिलं होतं. तर हे नातं शास्त्रीय संगीताची ज्यांना आवड आहे ना, त्याच्यात ख्यालाची बडद जशी रंगत जाते तसं ते रंगणारं नातं आहे. आजच्या ह्या संवादामध्ये आनंदनी जे 2-3 महत्वाचे मुद्दे सांगितले, त्यातलं एक म्हणजे आपलं टीमवर्क आहे. आपण हॉस्पिटलमध्ये टीमवर्क शिकतो, पण नंतर इंडिव्हिज्युअली आपण क्रिटिकली एवढे एकमेकाकडे बघत असतो की आपल्याला वाटतं मलाच सगळं क्लिनिकल मेडिसिन येतं आणि प्रॅक्टिस करताना एकटे आपण 24 तासात सगळं करायला बघतो. तर त्यांनी जो मॉडेल सांगितलंय की माझी एक टीम आहे आणि ही व्यक्ती तुमची ट्रीटिंग डॉक्टर आहे आणि मी तुमचा सल्लागार डॉक्टर आहे. तर डेलिगेशन ऑफ पॉवर वर्क. दुसरं, आयाबाई रिसेप्शनिस्ट पासून त्यांचं कम्युनिकेशन स्किल करता आपण वेळ देऊन डॉक्टरनी त्या लोकांना ट्रेन करणं, कारण तुमची नेमकी इमेज काय आहे ह्याचं परसेप्शन पेशंट या पहिल्या व्यक्तीपासून, दार उघडणारा जो असेल दारवान त्याच्यापासून करत असतो. तर हे फार महत्वाचं आपल्याला ह्याच्यामधून त्यांनी सांगितलं. आणि डॉक्टर आकाशेंनी तर फारच छान आपल्याला त्याची फोड करून सांगितली की कम्युनिकेशन मध्ये कसं पूर्वी काय गोष्टी होत्या आणि आता आपण काय कसं एक ह्याच्यामध्ये मला आठवण आली की पिकॅसो जो होता ना, त्याने सांगितलं की आय वॉज लकी टू बी बॉर्न in 19th century because one teacher came and she asked me to do something. I drew 1 0. So she said that is what you. So I was never. तेव्हा शाळेत जायची पद्धत नव्हती, शिक्षक घरी येऊन शिकवायचे बरं का. तर ते म्हणाले की त्यामुळे मी इतका सुखी झालो की मला जे आवडायचं तेवढंच मी करत राहिलो, चित्रकला. तर आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे हे शिकता शिकता ह्या गोष्टी ज्या स्किल्स आहेत, त्यांनी जे सांगितलं ना, स्किल आणि सिन्सिअरिटी दोन्ही एसनी सुरू होत आहेत, अतिशय महत्वाचे आहेत प्रॅक्टिस मध्ये. आणि एक ब्रिटिश वाक्य सांगून थांबतो की एव्हरी डॉक्टर कलेक्ट्स अ क्लायंटेल ऑफ हिज ओन, कॉमा, ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. दिस इज टिपिकली ब्रिटिश. थँक्यू. थँक्यू सर.
नागापूरकर सर. थँक्यू रुचा. आज हा योग अतिशय मोठा योग आहे असं म्हणेल मी नाशिक IIMच्या दृष्टीने, की आज डॉक्टर आनंद नाडकर्णी सर, पिंगळे सर आणि आमचे गुरुजी डॉक्टर आगाशे सर हे तिघही जण एकत्र या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला होते. तर निश्चितपणे सगळ्यांनीच त्यांच्या विजडमचा म्हणजे फायदा करून घेतील सगळेजण. कम्युनिकेशन स्किल्स आणि याच्याबद्दल मला निश्चित खात्री आहे की आपले सगळे कलिग्स कम्युनिकेशन लॉजिस्टिक्स आणि त्याचे सिस्टीम नीट ठेवतील. पेशंट जरी आजकाल कंझ्युमर म्हणून जास्त येत असले तरी सुद्धा पार्टनरशिप पेशंट बरोबर करणं आणि त्या रिलेशनशिप मध्ये ट्रस्ट ठेवणं आणि क्लॉक टाइम आणि इमोशनल टाइम हे ह्याच्याकडे पण लक्ष ठेवतील आणि निश्चितपणे प्रॉब्लेम्स हे प्रोएक्टिव्हली सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतील. तर सर्वप्रथम मी डॉक्टर नाडकर्णी सरांचे आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून अगदी निवांतपणे 1.5-2 तास आपल्यासाठी दिलेत आणि इतकं सुंदर विवेचन केलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर सुहास पिंगळे सर आणि आयसिंग ऑन द केक असं म्हणता येईल आगाशे सर, ऐन वेळेस त्यांना आपण विनंती केली आणि त्यांनी मान दिला आणि त्यांच्या अनुभवाचे शब्द सांगितले काही. त्याचबरोबर IIMची टीम सगळी, प्रेसिडेंट डॉक्टर हेमंत, कविता आणि रुचा यांचेही आभार मानतो मी. आणि अशाच प्रकारचे दर्जेदार कार्यक्रम ऑनलाईन आणि लवकरच होपफुली ऑफलाईन पण IIM हॉलमध्ये आपण घेऊ शकू अशी अपेक्षा व्यक्त करून इथेच थांबतो. धन्यवाद. आपल्या सर्व पार्टिसिपंट्सचे धन्यवाद. त्यांना विसरून चालणार नाही कारण की आज जवळपास 282 लोक मी जेव्हा बघत होतो तेव्हा होते. ती अतिशय महत्वाची गोष्ट आहे. धन्यवाद.